त्याच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट संदर्भाला असे आपण अनेक प्रोग्राम इथे घेतो. आता आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. मला त्यांना बघून खूप नेहमी प्रसन्न वाटतं. त्यांचा हसरा चेहरा बघून मला खूप छान वाटतं. मी पहिल्यापासून जेव्हापासून वेबसाईट वरती त्यांच्या बघते किंवा कुठेही टीव्ही मध्ये वगैरे नेहमी त्यांचा चेहरा हसतमुख एकदम छान प्रसन्न असतो. सो आज त्यांच्याशी प्रत्यक्ष इंटरॅक्ट होण्याची पहिलीच वेळ आहे. आपल्याला अनेक प्रकारे सरकारच्या काही बऱ्याच साऱ्या व्यावसायिकांसाठी स्कीम्स असतात ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना माहिती नसतात. जसं की आमच्या क्षेत्रामध्ये स्टार्टअपसाठी पेटंट्सच्या म्हणजे काही स्कीम आहेत ज्या स्टार्टअप्सना माहिती नसतात. तशाच प्रकारच्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर आज आपल्याकडे मिनलताई आलेल्या आहेत ज्या आपल्याला ह्याच्या संदर्भात सांगणार आहेत. आम्ही उद्योगिनीच्या संस्थापक त्या आहेतच आणि म्हणजे आम्ही उद्योगिनी जी महिला व्यावसायिकांना म्हणजे एम्पॉवरमेंटसाठी जी स्थापन झालेली संस्था आहे तिच्या त्या संस्थापक आहेत आणि त्या आज आपल्याला म्हणजे स्वाती त्यांची मुलाखत घेणार आहे आणि आपल्याला त्या छान माहिती सांगणार आहेत. सो मी आता स्वातीकडे हँडओव्हर करते आणि तिने लवकरात लवकर चालू करावं. सो माझं बोलणं जास्त न लांबता त्यांचं चालू होईल. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची की निवडक उद्यमी हा आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये अनेक आता लोक नवीन जॉईन होत आहेत. सो त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगते की अतिशय स्ट्रक्चर्ड वेने आपण हा ग्रुप चालवतो. म्हणजे व्यावसायिकांचे ग्रुप असले की कायम प्रमोशनल पोस्ट सारख्या इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे अशा पोस्ट होत असतात किंवा कट कॉपी पेस्ट करत असतात. अशा प्रकारचा हा आपला ग्रुप अजिबातच नाहीये आणि अतिशय इंटरेस्टिंग असं आपण एक वी आर लाईक अ फॅमिली असं एक आपण आहोत आणि इन्फॉर्मल आहोत. आपण प्रमोशन तर करतोच आपल्या व्यवसायाचा, तोच मुख्य हेतू असतो कोणत्याही ग्रुपमध्ये. पण त्याचबरोबर आपल्याला एकमेकांच्या संगतीतनं एकमेकांच्या अनुभवातनं काय शिकता येईल किंवा दुसरं एकमेकांच्या ज्ञानाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे पण आपण बघतो आणि त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळे हे प्रोग्राम्स अरेंज करत असतो. तो स्वाती आता तू हे घे कंट्रोल घे आणि चालू कर. ओके, थँक्यू सो मच शलाका. या सगळ्यांचं स्वागत. मिनलताई तुमचं खूप 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 स्वागत या नमस्कार. निवडक उद्यमीमध्ये. ऍक्च्युली मिनलताईंचा जो परिचय आहे तो धाप लावणारा आहे, पण त्यांचा एवढाच परिचय करून देते की मला धाप लागणार नाही. त्यांचा परिचय करून देता मिनलताई ऐकू येत आहे ना तुम्हाला? हो, ऐकू येत. नमस्कार. ओके, नमस्कार. मी तुमचा अगदी थोडक्यात परिचय करून देते, नाहीतर आपला सगळा वेळ त्याच्यामध्येच जाईल. मिनलताई आम्ही उद्योजिकाच्या एक संस्थापिका संचालिका म्हणून सर्वश्रुत आहेत, सर्वांना माहिती आहेत. पण त्याशिवाय त्यांची एक औपचारिक अशी काही ओळख म्हणजे त्या मायक्रोबायोलॉजीमध्ये घेऊन BSc झाल्यात. DMLT हा पॅथॉलॉजीचा डिप्लोमा त्यांनी केला. त्याच्यानंतर टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये त्यांनी 3 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची पॅथ लॅब 3 वर्ष चालवली. 1988 साली स्वरूप एजन्सी नावाने व्यवसायाला सुरुवात केली. आनंद ट्रेड डेव्हलपमेंट तर्फे कंझ्युमर शॉपीचा व्यवसाय सुरू झाला. 91 साली स्वरूप प्रकाशनातर्फे मॅगझिन त्यांनी प्रकाशित केली. तर त्याची पण एक वैशिष्ट्य आहे, त्यांची नावं सुद्धा पहा किती वेगळी आहेत. तर काय कराल, म्हणजे आपल्याला काही अडचण आली तर काय कराल, निर्धास्त गोष्टी, द्रौपदीची थाळी, अशी तडाखेबाज विक्री झालेली मॅगझिन त्यांची प्रसिद्ध झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्रैमासिक सुरू राहिलं आम्ही उद्योगिनीचं, आणि ते आता यावेळेस त्यांनी ऑडिओ स्वरूपात प्रसिद्ध केलेलं आहे. तर ते नंतर त्यात पाठवतील आपल्याला, आपण जरूर ऐकू. 1997 साली आम्ही उद्योगिनीच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्या अंतर्गत महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळी मिळून 18 सेंटर त्यांची कार्यरत आहेत, सगळी कार्यान्वित आहेत. आणि त्यांना महाराष्ट्र पुरला नाही म्हणून की काय, बेंगलोर, गोवा आणि दुबईला सुद्धा त्यांनी संचार केलेला आहे. आता ओमान इथे त्या जातील आणि लंडनला सुद्धा लवकरच जाण्याच्या तयारीत आहेत. 1998 पासून त्यांनी त्यांचा पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार सुरू केला. त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊ त्यांच्याकडून. नंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या 93 वर्षाच्या इतिहासातील त्या पहिल्या अशा अध्यक्ष आहेत की ज्या गेली 12 वर्ष स्त्री अध्यक्षा म्हणून आहेत. त्या अशा एकमेव महिला अध्यक्ष आहेत. नंतर महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या उपाध्यक्ष आहेत. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. त्यांचं आम्ही उद्योगिनीचं YouTube चॅनल कार्यरत आहे.
त्रैमासिकाबद्दल तर मी सांगितलंच. असं भरपूर कार्यबाहुल्य असलेल्या अशा आणि खूप अफाट अनुभव असलेल्या अशा मिनलताई आहेत. त्यांच्या वानगीदाखल उदाहरणादाखल एक 4 त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळाली, पण एक उदाहरणादाखल मी फक्त 4 अवॉर्ड्स सांगते. ऑल इन ओव्हर इंडिया लेवलचा 5 फाउंडेशनचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालाय. पुण्यातल्या व्यापार श्रीमती किंवा व्यवसाय श्रीमती हा पुरस्कार त्यांना दिला गेला. त्याचं वैशिष्ट्य असं की त्यांना दिला गेलेल्या पुरस्कारापासून श्रीमती व्यावसायिकाला पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली. म्हणजे हा एक नवा पायंडा पडला किंवा प्रथा पडली असे म्हणायला हरकत नाही. दूरदर्शनचा अत्यंत मानाचा हिरकणी पुरस्कार त्यांना मिळालाय. उंच माझा झोकामध्ये त्यांच्या आम्ही उद्योगिनीची या संस्थेची खूप दखल घेतली गेली. त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा महाराष्ट्रभर घेतला गेला. अजूनही त्या आठवड्यात 3 वेबिनार घेतात. आपल्या कामाच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढलेल्या, देशभरात फिरलेल्या आणि आता परदेशातही तितक्याच जोमानं उत्साहानं कार्यान्वित असणाऱ्या आणि जिद्द तुमची साथ आमची असं ब्रीद वाक्य घेऊन येणाऱ्या उत्फुल्ल, प्रसन्न, आदरणीय मिनलताई यांच्याशी आज आपण संवाद करतोय. मिनलताई, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. नमस्कार. नमस्कार. आम्ही खूप उत्सुक आहोत तुमचं बोलणं ऐकायला. ओळख काय तुमची अजूनही तशी सुरू राहील, पण आता मी प्रश्न विचारायला सुरुवात करू का? हो, हरकत नाही. ओके. आपण आता मिनलताईंचं बोलणं ऐकूया. अर्थात मी माझं बोलणं कमी करेन, मिनलताईंना बोलायला पण वाव देऊया. खरं तर मिनलताई, तुमचा खूप चकित करणारा, अचंबित करणारा असा प्रवास आहे. तर मला सांगा की तुमच्या स्वतःच्या छोट्या व्यवसायापासून ते आम्ही उद्योगिनीचा प्रवास आणि त्याला जोडत गेलेल्या छोट्या छोट्या उद्योगिनी आणि आता त्यांचा एक सगळ्यांचा मिळून झालेला प्रवास, तर या प्रवासाची सुंदर कथा तुम्ही उलगडून दाखवा. प्रथम मला निवडक उद्यमी तर्फे इथे बोलावलं याबद्दल घोटीकर दाम्पत्याचं, म्हणजे तुमचं स्वतः स्वातीताई आणि सौमित्र सरांचं पण धन्यवाद. त्याच्यामध्ये वैशालीताई पेशव्यांना मी विसरणार नाही, कारण त्यांच्यामुळे माझी एंट्री झालेली आहे. बरोबर. आणि तिसरं म्हणजे निशांत सर, निशांत आवळे यांनी मला सातत्याने कॉन्टॅक्ट मध्ये राहिले आणि त्यांनी मला बोलवलं. याबद्दल तुमच्या ग्रुपला धन्यवाद, कारण सगळेजण 4 वाजता आज गुरुवार असूनही हजर आहेत. त्यामुळे तुमच्या सगळ्या ग्रुपला धन्यवाद. आणि तुमचा हा जो उपक्रम आहे तो उपक्रम खरंच छान आहे की डिसेंबर महिन्यात तुम्ही सुरुवात केली आणि आपल्या माणसांसाठी काम करण्याची इच्छा असणारी, आपण मला वाटतं वी आर सेलिंग इन द सेम बोट, म्हणजे आपली मानसिकता एकच आहे. म्हणजे जेव्हा आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानला सुरुवात केली 24 वर्षापूर्वी, त्याच्या आधीच थोडंसं सांगते. मी स्वतः पॅथॉलॉजिकल डिप्लोमा वाली असले तरी सुद्धा माझ्या मुलीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मला मुंबईत यायला लागलं, कारण मी माझं पॅथॉलॉजिकल लॅब होती ही लासलगावला होती, जे कांद्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्या लासलगावात माझं पॅथॉलॉजिकल लॅब होती. आणि त्यावेळेला माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला मला मुंबईत यायला लागलं, कारण शेवटी बाळाला बघायला कोणीतरी पाहिजे. आणि त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत मी वाढलेली आहे. आणि मी तर नेहमी म्हणते, आम्ही स्त्री मुक्तीवाले नाही, आम्ही स्त्री शक्तीवाले आहोत. कारण एकत्र कुटुंब पद्धती असली तरच महिला बाहेर पडू शकते. आणि याच्यामध्ये माझ्या सासूबाईंचा खूप मोठा सहभाग आहे, कारण सासूबाई नसत्या तर मी काहीच करू शकले नसते. त्यांनी खरोखर माझ्या मुलीला अगदी फुलासारखं जपलं आणि म्हणून मी बिंदास बाहेर काम करू शकले. त्यामुळे सुरुवात 88 साली माझ्या स्वरूप एजन्सी नावाने आमचं व्यवसाय सुरू झाला आणि तुमच्याच पुण्यातले देसाई बंधू आंबेबाले हे माझा अजोळ आहे. त्यामुळे त्यांचे प्रॉडक्ट्स, नंतर केप्र म्हणजे भटांचे प्रॉडक्ट्स आणि गोरे बंधू भडंग, म्हणजे सगळे मराठी प्रॉडक्ट्स ना इथे मार्केटिंग करण्याचा मला पहिल्यांदा अनुभव नसतानाही अनुभव मिळाला असं मी म्हणेन, कारण मी काय बिझनेसवाली नव्हते. त्यामुळे मला त्याच्यातून, आपण म्हणतो ना, अनुभव हाच शिक्षक असतो, आणि त्याच्यातून मी हळूहळू शिकत गेली. मग 1990 मध्ये आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्ही एक्झिबिशन्सला सुरुवात केली, जिथे अपना बाजार आणि लोकप्रभा
यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक्झिबिशन्स केली. 90 साली मुंबईत केलं, पण 91 मध्ये आम्ही पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरामध्ये प्रदर्शन केलं. आणि प्रदर्शन करण्याचा का केलं तर त्यावेळेला हा कन्सेप्ट नव्हता, प्रदर्शन हा कन्सेप्ट नव्हता. आणि तेव्हा आम्ही असं ठरवलं की मोठ्या कंपन्यांचा सहभाग, त्यांना व्यवस्थित रेटनी, कारण शेवटी जाहिरातीला पैसा लागतो आणि सगळी नाटकं करता येतात परंतु पैशाची नाटकं करता येत नाही. आणि म्हणून मोठ्या कंपन्यांचा सहभाग. त्याच्यानंतर आपल्या मध्यम उद्योजकांना आम्ही कन्सेशनल रेटनी स्टॉल दिले, अजूनही देतोय. आणि ज्या संघटना आहेत, मग डम अँड डेफ असतील, ब्लाइंड स्कूल असेल, किंवा खरोखर एखादी महिला नाही देऊ शकत आहे पैसे, तर पैशासाठी कधीच आम्ही काम केलं नाही. आणि त्यामुळे माणसं जोडली गेली. आणि मला वाटतं माझ्या आईचा किंवा माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद पाठीशी होता आणि स्वामी स्वरूपानंदांचे माझे ते गुरु आहेत. त्यामुळे आमच्या सर्व कंपन्यांची नावं स्वरूप आणि आनंद अशीच आहेत. तर प्रॉब्लेम्स हे येतातच, उद्योजक म्हटलं की प्रॉब्लेम येतोच. परंतु आता सुद्धा आपण एवढ्या मोठ्या पॅन्डेमिक मधनं जातोय, पण हे करताना सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग, कारण काहीच नसलं तरी माझ्याकडे सगळं आहे, येस आय विल डू इट, असं जर म्हटलं तर आपण पुढचं मार्गक्रमण करू शकतो. आणि म्हणून पुण्यामध्ये 91 साली आम्ही टिळक स्मारक मंदिरात केलं. आणि मग पुणे, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, गोवा, सांगली, रत्नागिरी, जळगाव, इचलकरंजी, नागपूर, औरंगाबाद, बेळगाव, मडगाव, पणजी, म्हापसा, कोंढा, दुबई, शारजा, इतक्या गावाचं पाणी प्यायलंय. मी का म्हणू शकते, या सगळ्या गावाचं पाणी पिऊन, म्हणजे आपण उद्योगाच्या निमित्ताने, नेहमी मी म्हणते की पायाला चाकं, तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ, हे 3 गुण उद्योजकाला गरजेचे. आणि हे करत असताना अनुभवातून हळूहळू शिकत गेलो. आता लोकप्रभाच्या प्रदीप वर्मांशी आणि पुष्पा त्रिलोकेकर या दोघांशी आमचा संपर्क आला. मग आम्ही काही म्हणजे प्रकाशन व्यवसायात येऊ असं कोणी सांगितलं असतं तर मी म्हटलं असतं कसं काय, असं म्हटलं असतं. पण तरी सुद्धा ही कल्पना त्यांची, तर काय कराल, म्हणजे स्वरूप प्रकाशन 91 मध्ये सुरू केलं. आणि तर काय कराल म्हणजे काय, की तुमचं लगेज हरवलं तर काय कराल, तुमच्या मुलाला फॉरेनला जायचंय तर काय कराल. आणि 91 साली गुगल, मोबाईल हा कन्सेप्ट नव्हता. आता तुम्ही गुगलवर जा, मोबाईलवरनं तुम्हाला सगळं कळतं. पण हे त्यावेळेला 20 रुपयात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो. 92 साली आम्ही निर्धास्तपणे राहण्यासाठी काय कराल असं पुस्तक काढलं. 93 साली आम्ही द्रौपदीची थाळी काढलं. आणि 97 साली आम्ही उद्योगिनीला सुरुवात केली. आम्ही उद्योगिनी हे 8 मार्च 1997 ला सुरू केलं. आणि हे करत असताना मी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून काम करत होतेच. 96 मध्ये मी पहिली व्हाईस प्रेसिडेंट झाले. आणि मग माझ्या लक्षात आलं की महिला उद्योजकांसाठी असं व्यासपीठ नाही. आणि म्हणून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान नावाने आम्ही एक संस्था सुरू केली. आणि आम्ही, आय एम प्राऊड टू टेल यू की स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे. पण आम्ही एकही, म्हणजे आता तुम्ही करताच आहे ते, पण 97 साली आम्ही एकही पैसा न घेता अजूनपर्यंत आम्ही आमची संघटना चालवतोय. पैसे हे मिळतात, चांगलं काम केलं तर पैशाला कोणी नाही म्हणत नाही. आणि त्यामुळे आम्ही पैसे घेत नाही, फक्त महिन्यातून एकदा. कारण आता आपण हे वेबिनार वगैरे सुरू झाले, पण आधी आपल्याला समजा कोणी विचारलं असतं तुम्ही वेबिनारला येणार का, तर तुम्ही म्हणाला असत नको बाई, मी आपलं तुझं भाषण ऐकायला येईल. पण हा कन्सेप्ट आता रुजलाय, तेव्हा नव्हता. त्यामुळे आम्ही मुंबईपासून सुरुवात केली. आणि आता हळूहळू आमची 18 सेंटर्स आहेत. 18 सेंटर्स मध्ये 18 म्हणजे प्रत्येक महिन्याला एक मीटिंग होते. आणि त्या मीटिंग मध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स, फायनान्स, मार्केटिंग आणि नेटवर्किंग याच्याबद्दलच आम्ही लेक्चर्स घेतो. कारण शेवटी कॉन्टॅक्ट देणं आणि कॉन्टॅक्ट, नेटवर्किंग म्हणजे काय, कॉन्टॅक्ट, आणि त्या कॉन्टॅक्ट मधनच व्यवसाय वाढतो. आणि हे बिनधास्तपणे आम्ही एकमेकांना देतो. आणि त्यामुळे प्रत्येकाचा, मी तर म्हणते 0 to नीरो बनलेल्या महिला उद्योगिनी जेव्हा येतात ना आणि त्या सांगतात मॅडम मी तुम्हाला इथे भेटले होते, तर ते खूप छान वाटतं. म्हणजे मला काही वेळेला खरंच सांगते आठवत नाही, कारण आता एवढी वर्ष झाली, 24 वर्षातली 24 वर्षापूर्वी भेटलेली महिला समोर येऊन मात्र मला प्रॉडक्ट वरनं माणसांना ओळखता येतं. मी एक वेळ नावं विसरेन, पण प्रॉडक्ट वरनं त्या माणसाला ओळखते आणि तिचं गाव ओळखते. हे माझी एक मेमरी आहे म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आम्ही सगळीकडे
फिरत असतो आणि बेसिकली आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून महाराष्ट्र पालथाक्यातला गोवा केलं. बँगलोरमध्ये जी संघटना आहे त्या संघटनेबरोबर टायअप केलं. नागपूरमध्ये पण संघटनेबरोबर, कारण आम्हाला जेव्हा याचा पुरस्कार मिळाला उंच माझा झोकाचा, तेव्हा मला नागपूरहून खूप फोन आले आणि मी नागपूरला खरं 2-3 वेळा अशी भाषणाच्या निमित्ताने गेले होते. मग म्हटलं वेगळी चूल कशाला मांडायची, आणि त्यामुळे मी तर तुम्हाला निवडक उद्यमी बरोबर सुद्धा काम करायला तयार आहे. मी तुमच्या ग्रुपमध्ये मिक्स व्हायला तयार आहे. कारण शेवटी हे बघा, मला असं वाटतं माझी माणसं हा माझा बँक बॅलन्स आहे. बँक बॅलन्स काय असतो की आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. त्यामुळे माणसं जोडणं ही एक कला आहे आणि ती माझ्या आईने मला शिकवली, माझ्या सासूबाईंनी शिकवली. त्यामुळे मी काम करू शकले. आणि त्यामुळे घरामध्ये मी म्हणते एक महिला जेव्हा शिक्षित होते ना तेव्हा संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. त्याप्रमाणे एक महिला उद्योजक बनते तेव्हा पूर्ण कुटुंब उद्योजक बनतं. आणि प्राऊड टू टेल यू, माझी मुलगी उद्योगात आहेच, पण माझा छोटा नातू 7 वर्षाचा आहे, तो सुद्धा माझ्या एक्झिबिशन मध्ये त्याला उभं राहून स्टॉल वरती विकायचं असतं. म्हणजे मग मीच त्याला म्हणते नको दादा, भाऊ बाजूला हो, कारण तुझ्या पायावर पडलं तर ते मला त्रासच आहे. म्हणजे शेवटी ब्लड मध्ये आपण म्हणतो ना, मुलं सुद्धा अनुकरण करायला शिकतात. आणि माझ्या आता जी वेबिनार चालू आहेत तर त्यावेळेला सुद्धा कधी कधी तो येऊन बसतो आणि ऐकतो आणि मग तो त्याचं काहीतरी कमेंट देतो. म्हणजे लहान आहे पण काहीतरी त्याला बोलावं असं वाटलं तर तो नंतर माझ्याशी शेअर करत असतो. तर मला वाटतं हे आपण संस्कार जे म्हणतो ते शेवटी घरातूनच संस्कार होत असतात. आणि त्या संस्कारामधनं मुलं किंवा कोणीही शिकलं तर ते अनुभवातून आपण शिकत जातो. कारण मला खरोखर अनुभव शून्य होता आणि त्या शून्य अनुभवातून मी करू शकते. मग मी म्हणते ट्रेंड एंटरप्रेन्योर जे आहेत, अगदी मॅनेजमेंट शिकलेली आहेत, ती मुलं का नाही करू शकणार. आणि मी तर नेहमी म्हणते आय लव्ह माय इंडिया. आता पॅन्डेमिकच्या वेळेला आपण म्हणतो की चायना, म्हणजे मी तर म्हणेन चायना बॅनच केलं पाहिजे, बॅनच अगदी लावते. परंतु आपण आपल्याच लोकांना बाजारपेठ मिळवून द्यायला पाहिजे आणि आपलेच प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजे. हे जेव्हा आपण करू तेव्हा आपला भारत माझा महान होईल असं मला वाटतं. बरोबर. खूप छान मॅडम. तुमचं तर स्वागतच आहे या ग्रुपमध्ये. नक्कीच आम्हाला आणखीनही तुमच्याशी तुमच्याबरोबरचा सहप्रवास आवडेल. पण तुम्ही या कामाच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढला, देशभरात फिरलात आणि स्त्रियांना उभं केलं आणि त्यांना अनेक गव्हर्नमेंटच्या योजना समजावून दिल्यात की ज्या एखाद्या छोट्या स्त्रीला सुद्धा बुवा कसं करायचं, सरकारपर्यंत मी कशी पोहोचणार, मी किती खेटे घालू, असे प्रश्न होते. म्हणजे सरकारी योजनांबद्दल कधी कधी उदासीनता पण असते किंवा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योजक कधी कधी नाउमेद पण होतात. तर तुमचा ह्याच्यातला दांडगा अनुभव आहे, तर तुम्ही काय सांगाल की सरकार, योजना आणि उद्योजक याची सांगड घालून आपण कसं काय आपला व्यवसायाची समृद्धी करू? नेहमी सरकार योजना देतच असतं. बरोबर. मी तर म्हणेन ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुमच्या आयुष्यात नेहमीच अपॉर्च्युनिटी येते, संधी येते, पण त्या संधीचा सदुपयोग कसा कराल प्रत्येकावर अवलंबून आहे. आणि आपण नेहमी म्हणतो मराठी माणसं नाही करत असं प्रत्येक वेळेला प्रत्येक डायसवरती सांगितलं जातं. पण मी म्हणते का नाही करणार? मराठी माणसं कितीतरी आहेत जी एस्टॅब्लिश आहेत. याच्यामध्ये मुद्दाम मी 2 उदाहरणं देते, अगदी 0 to 9 मधली, ज्याच्यामध्ये एक आमच्या मावशी होत्या, आता नाहीयेत, परंतु त्या मावशी, त्यांचं बेसिकली काय होतं माहितीये की देशपांडे काकू त्यांचं नाव होतं. आणि त्या देशपांडे काकू अप्रतिम त्यांच्या हाताला चव होती. आणि त्यांनी, जुनी गोष्ट सांगते, त्यांनी 4 प्लेट इडली पासून व्यवसाय सुरू केला. 4 प्लेट कुठे दिली माहितीये? की त्या बँड्राला राहायच्या. त्या बँड्रामध्ये आमचीच इंडियन एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे आणि त्याच्यामधल्या टीचर्सना त्यांनी 4 प्लेट इडली दिली. आणि आता त्यांच्या 4 हॉटेल्स आहेत त्याच बँड्रामध्ये. म्हणजे शेवटी जिद्द तुमची साथ आमची, आम्ही म्हणतो, म्हणजेच तेच आहे ना. तर त्यामुळे देशपांडे काकूंच्या बाबत तर मी म्हणेन की तिच्याकडे जिद्द होती, कौशल्य होते, कर्तृत्व होतं, पण त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं. पण शिक्षण नसलं तरी सुद्धा त्यांचा नवरा खंबीरपणे त्यांच्या बरोबर उभा होता. कमलाकर देशपांडे त्या काकांचं नाव. आणि त्या काकांना एक खूप छान सवय होती, चांगल्या पेपरमध्ये आलेल्या गोष्टींना त्यांनी
संग्रहित केलेलं आहे वा. आणि त्याची पुस्तकं काढलेली आहेत. हम्म, इतकं छान त्यांनी, काका पण आमच्या, म्हणजे काकू लवकर गेल्या पण हम्म, आता काका पण नाहीये, तर हम्म, काका सुद्धा आमच्या मीटिंगला येऊन बसायचे आणि हम्म, ते त्यांचा अनुभव शेअर करायचे. हम्म. तर असं 4 प्लेट इडली पासून 4 हॉटेल बनवणारी आपली महिला उद्योगिनी. दुसरी मुद्दामून वनिता दंडे, जे हा. नाव तुम्हाला माहितीये. हो वनिता बरोबर. दंडे ही आमची अगदी छोट्यात छोट्या मराठवाड्यातल्या एका छोट्या गावची उद्योगिनी, हम्म. आणि ती काय बनवते माहितीये, कॉस्मेटिक्स बनवते. बर. कॉस्मेटिक्स बनवत असताना हम्म, तिचं ते प्रॉडक्ट आहे ते ॲलोवेरा पासून बनवलं जातं. हम्म. ॲलोवेरा पासून ती क्रीम बनवते बर. आणि हे करत असताना हम्म. डेमो दाखवल्याशिवाय तिला पुढे जाता येत. हो. आणि त्यामुळे ती तिचं असा पटकन डेमो दाखवते हा. आणि तो डेमो दाखवताना 2 किस्से मुद्दाम सांगते. जरूर. एक, आम्हाला जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले हम्म, तेव्हा दिल्लीमध्ये जे आपलं मोठं एक्झिबिशन सेंटर आहे, हम्म. हो. तर तिथे आम्हाला प्रगती मैदानवरती थीम, त्या वर्षीची थीम होती महिला उद्योगी, हम्म. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे उद्योगिनींना, म्हणजे आमच्या संघटनेला 20 स्टॉल्स देण्यात आले. हे अच्छा. दरवर्षी एक्झिबिशन 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दिल्लीत असतं, प्रगती मैदानला असतं, हम्म, आणि ते बघायला मुद्दाम जा, कारण संपूर्ण भारतातून तिथे उद्योजक आलेले असतात. आणि हम्म. एक दिवस तुम्ही फिरूच नाही शकत, अगदी पायाचे तुकडे होतात, एवढे मोठं प्रदर्शन असतं. पण तिथे तुम्हाला काही कॉन्टॅक्ट मिळतात, तुम्हाला मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आय एम सेइंग. आणि तिथे वनिता दंड्यांना 20 ज्या महिलांना स्टॉल दिले होते त्याच्यामध्ये वनिता दंड्यांना स्टॉल दिलेला होता. बरोबर. तर त्यावेळेला आपलं उद्घाटन करायला आपले त्या, म्हणजे पहिले मुख्यमंत्री जे झाले 14 साली, ते देवेंद्रजी फडणवीस आलेले होते हम्म, आणि प्रत्येक स्टॉलला ते भेट देत होते. ते हम्म. भेट देत असताना वनिता दंड्यांनी पटकन हात घेतला त्यांचा हातात आणि त्यांनी डेमो द्यायला सुरुवात केली. माझ्या छातीत धडधड व्हायला सुरुवात झाली. अरे, बर. चीफ मिनिस्टरचा हात ही बाई धरते म्हटल्यावर. पण ती म्हणाली त्याच्यानंतर, शी वॉज सो इनोसंट. शी हो. सेड, मॅडम मी डेमो दाखवते, त्याच्यात हम्म, काय. आणि हम्म. मला ते नंतर पटलं, पण शेवटी चीफ मिनिस्टर, आपल्याला हो. एक भीती, म्हणजे आदरयुक्त भीती असते. हो. तिचंच उदाहरण मी मुद्दाम देते. दुबईला हो. हम्म, आम्ही दरवर्षी 10 वर्षापासून आम्ही दुबईत जातोय. तर हम्म. दरवर्षी आम्ही दुबईला जात असताना बेसिकली या बाईचा नवरा तेव्हा मला भेटायला मुद्दामून मुंबईत आला होता आणि त्यांनी सांगितलं, आमच्या घरातली कुठलीच व्यक्ती विमानातही बसलेली नाही, तर तुम्ही बापरे. तिला व्यवस्थित हो. घेऊन जा. हो. बरोबर आहे, एक नवरा या बरोबर. नात्याने त्यांनी व्यवस्थित सांगितलं. हम्म, आणि अशा वेळेला त्या बाईंनी, म्हणजे आम्ही कसं करतो तिथे, हम्म, पहिल्या वर्षी अगेन हॅपी टू टेल यू, हम्म, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलची जेव्हा मी पदाधिकारी झाली, हम्म, तेव्हा चेंबरमधनं रिटायर झाल्यावर, म्हणजे 2011 किंवा 12 मध्ये हम्म, तिथे एक कॉन्फरन्स आम्हीच ऑर्गनाईज केली होती. आम्ही म्हणजे तिथून बोलावणं आलो होतो. हम्म, आणि त्यावेळेला बोलावणं आल्यानंतर आम्ही दुबईमध्ये पहिल्यांदा गेलो आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम या संस्थेची स्थापना तिथे झाली. वा. तेव्हा एक माणूस माझ्याकडे आला आणि माझं कार्ड जेव्हा दिलं होतं तेव्हा अनंत ट्रेड लिहिलं होतं. म्हणे, व्हॉट इज अनंत ट्रेड? म्हटलं, वी आर इन टू एक्झिबिशन. तर म्हणे, तुम्ही शारजाला येणार का? म्हटलं, येते, काय करायचंय? तर तो माणूस मला शारजाच्या एका इंडिया एक्झिबिशन सेंटर नावाचं तिथे एक्झिबिशन सेंटर उघडलेलं होतं. परंतु प्रतिभाताई पाटलांनी फीत कापली होती. परंतु माझं कन्झ्युमर शॉप हे प्रदर्शन तिथे पहिल्यांदा शारजात झालं. हॅपी टू टेल, म्हणजे ते हॉलचं उद्घाटन झालं होतं, पण प्रदर्शन करण्याचा मान आपल्याला मिळाला. हो. आणि त्याच्यानंतर मी लगेचच दुसऱ्या वर्षी दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये केलं. आता दरवर्षी आम्ही जातो. गल्फ फूड नावाचं तिथे प्रदर्शन असतं फेब्रुवारी महिन्यात दुबईमध्ये, ते बघायला आम्ही जातो. आणि तिथे मात्र आम्ही B2B, म्हणजे बिझनेस टू बिझनेस असं प्रदर्शन करतो. म्हणजे प्रॉडक्ट घेऊन जायचं आणि मोठ्या बायर्सना बोलवायचं, आणि ते बायर्स म्हणजे मोठ्या मॉलचे जे परचेस ऑफिसर असतात, म्हणजे काही पहिल्या वर्षी तर माझ्याकडे ते मालकच आलेले होते. तर अशा तऱ्हेने आम्ही B2B करतो. आता हे करत असताना वनिताताई दंडे माझ्या बरोबर आल्या होत्या एका वर्षी, आणि शेवटचा दिवस मात्र आम्ही त्यांना ऍक्च्युअली खरेदीला देतो. कारण काही झालं तरी दुसऱ्या देशात गेल्यावरती वाटत असतंच की मला काहीतरी मुंबईत किंवा भारतात घेऊन जायचंय. तर अशा वेळेला सगळ्या बायका बिझी होत्या खरेदी करण्यात, आणि वनिताताई दंडे इतक्या हुशार मार्केटिंग मध्ये, त्यांना कुठलीही भाषा येत नव्हती.
पण हो. भाषा आली नाही तरी त्या कुठेच कमी पडल्या नाही. हो. त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी तिथे मॉलमध्ये आतमध्ये असणाऱ्या लोकांना त्यांनी डेमो दाखवला. म्हणजे लोक त्या आतमधल्या लोकांकडनं खरेदी करत होते. वेरज या बाईंनी वा. आतमधल्या लोकांना आपलं प्रॉडक्ट विकलं आणि हा. 80 दिराम मिळवली. आणि हो. मला सांगितलं की मॅडम हम्म. मी 80 दिराम मिळवले बरं का. बर. पुढचं वाक्य ती बोलली, मी त्या 80 दिराम मधनं केशर खरेदी केलं. म्हटलं हम्म. व्हेरी गुड. म्हटलं आता हा. पुढचं सांगते, हे केशर इंडियात जाऊन विक, म्हणजे याचे पुन्हा पैसे तुला मिळतील. हो. म्हणजे ह्याला म्हणतात मार्केटिंग. कारण 80 दिरामनी घेतलेलं केशर एवढं जास्त होतं की हा. तिला काही ते लागणार नव्हतं, हो. पण ती हुशार होती म्हणून तिने त्याच हेतूने ते घेतलं असणार. आणि हा. खरोखर वनिता दंडे सारख्या बाईला सॅल्यूट का म्हणतेय, तिने मार्केटिंग तर केलंच, हो. परंतु सगळ्या स्कीम्सचा वापर केला. बरोबर. याच्यामध्ये मुद्दाम का सांगते, हो. जेव्हा तुम्ही दिल्लीच्या प्रदर्शनाला जाता तेव्हा दिल्लीच्या प्रदर्शनाला तुम्हाला फक्त जाण्या येण्याचं तिकीट लागतं. तिथे राहायची सोय फ्री असते, तिथे स्टॉल फ्री असतो. बर. जेव्हा सरकारतर्फे तुम्ही जाता तेव्हा सरकार तुम्हाला हे सगळं करून देतं. आणि त्याच्यासाठी मी येतेच आहे सरकारच्या स्कीम्स वरती. परंतु वनिता दंड्यांनी KVIC म्हणजे खादी हा. अँड विलेज इंडस्ट्रीज बर. याच्या अंडर त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या प्रॉडक्टचं. आणि त्यामुळे त्यांना आता 25 लाखाचं लोन KVIC ने दिलेलं आहे. म्हणजे त्यांची उद्योग आधार का? फॅक्टरी उद्योग आधार का? नाही, उद्योग आधारकडे येते. हा. 25 लाखाचं लोन आहे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज. हा. हे लोक तुम्हाला पैसे कर्जाऊ देतात. बर. खादी विलेज तर्फे तुमचे प्रॉडक्टचं मार्केटिंग करायचं असेल तर ते पण होतं. आणि खादी अँड विलेज इंडस्ट्रीज तर्फे तेव्हा पहिल्यांदा तर 4% व्याजाने मिळायचं, आता रेट ऑफ इंटरेस्ट जास्त वाढला असेल. हो. परंतु त्यांनी 25 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे आता. आणि आता बर. यावर्षी मार्च मध्येच त्यांची फॅक्टरी कंप्लीट होणार होती. म्हणजे त्या एवढ्या छोट्या गावातल्या छोट्या बाईने म्हणणार नाही, मोठ्या हो. बाईने हो. एक एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. ती हो. घाबरली नाही. आता तुम्ही उद्योग आधार जे विचारलं, हो. उद्योग आधार आधी होतं. आता उद्योग आधारच्या ऐवजी MSMEनी आता 1 हा. जुलै पासून एक नवीन हे केलेलं आहे. आणि त्याला त्यांनी दिलेलं आहे उद्यम. बर. सांगते मी तुम्हाला त्याला काय म्हणतात ते. आणि ते म्हणजे इन्स्टेड ऑफ उद्योग आधार आता ते घ्यायचंय. आणि उद्यम रजिस्ट्रेशन आता तुम्हाला करायचंय. बर. आणि उद्यम रजिस्ट्रेशन करताना काय काय लागतं ऑनलाईन. एक चांगलं झालंय, मोदीजी आल्यानंतर एकही नया पैसा न देता ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. उद्योग आधारचं पण रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतं. वा. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगते MSME डेटा बँकचं रजिस्ट्रेशन करा. डेटा बँक मध्ये तुमचे प्रॉडक्ट तुम्ही घालू शकता. हा. आणि उद्यम रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर द्यायला लागतो, बर. पॅन कार्डचा नंबर द्यायला लागतो. तुम्ही प्रोप्रायटर आहे, पार्टनर आहे, ट्रस्ट आहे, हे सगळं लिहायला लागतं. आणि त्याच्याबरोबर GST डिटेल्स, बर. तुमचा GST जो नंबर असेल त्याची डिटेल्स द्यायला लागते, बर. तुमची बँक डिटेल्स द्यायला लागतात. हे सगळं केल्यानंतर MSMEच्या तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करताय का सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हे तुम्हाला सांगायला लागतं. बर. आणि हे सगळं करताना ऑनलाईन उद्यम रजिस्ट्रेशन तुमचं होऊ शकतं. आणि हे म्हणजे मी का सांगते, हे आता 1 जुलैलाच त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बर. आता MSME म्हणजे काय, तर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. आता मायक्रो म्हणजे पूर्वीची आता व्याख्या सांगत नाही. आता 1 जुलैला त्यांची व्याख्या बदललेली आहे की तुमचं 1 कोटीचं तुम्ही जास्तीत जास्त 1 कोटीची मशिनरी किंवा घेऊ शकता. आणि तुमचा टर्नओव्हर ऑफ द कंपनी शुड बी 5 कोटी. हे म्हणजे मायक्रो मध्ये. मग स्मॉल मध्ये याच्यापेक्षा जास्त आणि मीडियम मध्ये आणखीन जास्त. आता MSMEचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जेम म्हणजे गव्हर्नमेंट मार्केटिंग याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता जेमच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असलं तर RCF ला सुद्धा तुम्ही तुमचं प्रॉडक्ट देऊ शकता. RCF इज अ गव्हर्नमेंट बॉडी. पण जेम नसेल तर ते घेणार नाही. कारण मी तुम्हाला सगळ्यांनाच आमंत्रण देते माझ्या 14 तारखेच्या मीटिंगला, वेबिनारला RCFचाच परचेस ऑफिसरला बोलवले. काय काय नाही याच्यासाठी बोलवलेले. आणि आम्ही आता जे वेबिनार घेतली त्याच्यामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं.
अगदी बरं. एमएसएमईच्या अधिकाऱ्याला पण बोलावलं, कारण एमएसएमई मध्ये जसं मी जेमच्या अधिकारी सुद्धा येणार आहे पुढच्या 14 नंतर 21 तारखेला. बर. म्हणजे या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती कळते आणि त्यामुळे एमएसएमईचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, हा. जेमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ओके. हा. कारण जेमची का फायदा आहे तुम्हाला, हम्म. 20% ऑफ द गव्हर्नमेंट बिझनेस हा. यू विल गेट. म्हणजे गव्हर्नमेंटला 100% काही खरेदी करायची असेल तर 20% ते एमएसएमई कडनंच करतात. हा बर. त्यांच्यावरती एक रूल आहे, पण बर. त्याच्यात तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. हो. आता तिसरं, महिला उद्योजकांसाठी एमएसएमईच उद्यम सखी नावाचं पोर्टल आहे. हा. उद्यम सखी पोर्टल वरती तुम्ही गेलात तर बर. तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. फायनान्सशी रिलेटेड सुद्धा बँका कोणत्या मदत करतात, काय करतात हे बर. सगळं मिळेल. म्हणजे हा. पुरुषांनी सुद्धा उद्यम सखी पोर्टल बघा, कारण बर. उद्यम सखी अतिशय चांगलं पोर्टल आहे आणि ओके. त्याच्यावरती महिलांनी रजिस्ट्रेशन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण ओके. उद्यम सखीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बिझनेस मिळतो. आता एमएसएमईच NSIC म्हणजे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, NSIC, याचं रजिस्ट्रेशन आता परवापर्यंत म्हणजे जून महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही केलं असतं तर 3,540 रुपये त्याला भरायला लागत होते. कारण त्याचं B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस करायचं असेल तर तुम्हाला NSICचं रजिस्ट्रेशन इज अ मस्ट. पण आता ते 6,000 रुपये झालेले आणि म्हणून आम्ही NSICच्या अधिकाऱ्याला आधी बोलावलं होतं. आणि NSICचं रजिस्ट्रेशन तुम्ही पुरुष सुद्धा करू शकता, बायका पण. तिथे महिला पुरुष असं काही नाही. तुमचा कुठलाही बिझनेस असेल तर NSICला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. मात्र तिथे पैसे घेतात आणि उद्यम सखीला पैसे नाहीयेत. हा वेगळा फरक आहे. ते इथे B2B आहे, तिथे B2C पण आहे. तर अशा तऱ्हेने B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऑनलाईन पोर्टल मधनं व्यवसाय करू शकता. कोणीही तुम्हाला ऑर्डर देऊ शकतं. अशा तऱ्हेने MSME दिलेले. आता MSMEचा पुढचा पार्ट मी तुम्हाला सांगते. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजच्या माध्यमातून तुम्ही समजा 20 जण एकत्र आलात, कमीत कमी 20, जास्तीत जास्त 50-60 कितीही चालतात, कमीत कमी 20 लोक एकत्र आलात आणि एकाच प्रकारचं प्रोडक्शन सुरू केलं तर तुम्हाला पैसे हे गव्हर्नमेंट देतं. ह्याच्यातले समजा पुरुष उद्योजक असतील किंवा मिक्स क्राऊड असेल तर 80% ऑफ द मनी, तुमचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही सादर करता त्याच्यातले 80% पैसे हे गव्हर्नमेंट देतं आणि ते कायम स्वरूपी तुम्हाला, म्हणजे इट इज अ गिफ्ट यू कॅन से. तुम्हाला गिफ्ट का मी म्हणते, हे तुम्हाला ऑफकोर्स एकदम नाही मिळत, हळूहळू मिळतात. मशिनरी कॉस्ट, त्याच्यामध्ये कॉमन बिझनेस सेंटर असं म्हणतात. म्हणजे कॉमन बिझनेस सेंटर म्हणजे काय, तुमचं मशिनरी जिथे असते त्या जागेला म्हणतात कॉमन बिझनेस फॅसिलिटी. आणि तिथे तुमची सगळी मशिनरी एकत्र असते. 20 जणांनी मिळून ते युनिट चालवायचं असतं. आणि इथे मी मुद्दाम रत्नागिरीच्या आमच्या देसाई बंधू आंबेवाल्यांचंच उदाहरण देते. त्यांनी मँगो क्लस्टर केलेले आहेत, मँगो ग्रोवर्सना एकत्र आणलेले आणि 20 जण नाही, त्यांच्याकडे 50 जण आहेत. म्हणजे जो काही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टची कॉस्ट असेल त्याच्या 80% पैसा हा गव्हर्नमेंट देतो. आणि तसंच बांबूचं प्रॉडक्टचं क्लस्टर हे आमच्या देशपांडे काकूंनी विदर्भामध्ये केलेलं आहे. तिथे बांबूची लागवड खूप आहे. आणि हॅपी टू टेल यू, देशपांडे काकूंना आम्ही अवॉर्ड दिलेला आहे. आम्ही झिरो टू हिरो वाल्यांनाच अवॉर्ड देतो. वडिलो जे असेल त्यांना अवॉर्ड देत नाही. कारण 98 सालपासनं आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही रिजन वाईज अवॉर्ड देतो आम्ही उद्योगिनींना. आणि त्यामुळे देशपांडे काकूंना विदर्भातून अवॉर्ड मिळालं. आणि त्यांना त्यांच्याकडे बांबू पासून आता राख्या सुद्धा तयार आहेत. त्यांच्या राख्या आहेत, कंदील आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे देशपांडे काकू नागपूरच्या जवळ आहेत, बांबूचं उत्पादन आहे. म्हणजे जे तुमच्याकडे प्रॉडक्ट अवेलेबिलिटी आहे ना ते तुम्ही करू शकता. आता इचलकरंजीमध्ये आवाडे मावशी आहे, आवाडे काकूंनी काय केलेलं आहे, त्यांनी टेक्सटाईल क्लस्टर केलेलं आहे. पण इचलकरंजी इज नोन फॉर द टेक्सटाईल झोन,
म्हणून त्यांनी तिथे टेक्सटाईल क्लस्टर केलेले आहे. म्हणजे जसं रत्नागिरीच्या देसाईंनी हापूस आंब्याचं केलं, जसं रत्नागिरीच्या देसाईंनी हापूस आंब्याचं क्लस्टर केलं, तसं मँगो क्लस्टर म्हणजे मँगोचे प्रोडक्ट्स, फूड प्रोसेसिंग युनिट्स, फूड प्रोसेसिंग युनिट्स तुम्ही टाकू शकता. मग मँगो पासून तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही आंब्याची साठं करू शकता, आंब्याचा रस करू शकता, आंब्याचे टीन करू शकता, आंब्याच्या वड्यानंतर. पण पहिलं तुमचं काय असतं, मेन प्रॉडक्ट सीझन हा छोटा असतो आणि त्या सीझन मध्ये मॅक्झिमम तुमचं, आता यावर्षी तर सगळ्यांनाच टेन्शन होतं, पण तरी सुद्धा आंबे तुम्हाला पण मिळाले असतील, आम्हाला सुद्धा मुंबईत मिळाले आंबे तर मिळालेच, पण दुसरं त्यांना टेन्शन होतं सगळ्यांनाच की माणसं जी कामगार आहेत कामगार नव्हते, पण तरी गॉड इज ग्रेट, सगळ्यांना सगळ्यांचे व्यवसाय व्यवस्थित झालेले आहेत. त्यामुळे मी म्हणते की ते MSMEच्या माध्यमातून क्लस्टर करतायत हे आहे. नंतर मी तुम्हाला पंतप्रधान रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजनेतून मुद्रा लोन तुम्ही घेऊ शकता. आणि मुद्रा लोन ही जेव्हा तुम्ही नवीन असाल तर तेव्हा 50,000पर्यंतच तुम्हाला लोन मिळू शकतं. ऑफकोर्स पैसे विदाउट एनी कोलॅटरल सिक्युरिटी तुम्हाला लोन मिळू शकतं ती मुद्रा योजनेत. कारण बाकी बँकेत तुम्ही गेलात तर बँक विचारणार की कोलॅटरल सिक्युरिटी काय आहे, घर आहे का, दागिने काय विचारणार, पण मुद्रा लोन साठी काही विचारत नाही. 50,000 पासून मग पुढचा समजा मी थोडीशी एस्टॅब्लिश आहे तर मला 50,000पासून 5 लाखापर्यंत लोन मिळतं, आणि पुढच्या समजा वेल एस्टॅब्लिश आहे तर त्यांना 10 लाखापर्यंत मिळतं, 5 लाख ते 10 लाख. पण आत्ताच त्यांनी ती योजना पण वाढवलेली आहे, 10 लाखाच्या ऐवजी 20 लाखापर्यंत ते लोन ओके केलेले. तर अशा तऱ्हेने मुद्रा योजनेतून तुम्हाला पैसे मिळतात, प्राईम मिनिस्टर रोजगार योजनेतून. नंतर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज मी तुम्हाला सांगितलंच आहे. नंतर स्टँडअप इंडिया, स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून मॅक्झिमम 1 कोटी रुपये तुम्हाला कर्जाऊ मिळू शकतात. आणि स्टँडअप इंडिया मध्ये पुन्हा हॅपी टू टेल यू ते 2 लोकांना प्रत्येक ब्रांचला, प्रत्येक ब्रांच वरती ते काम कंपल्सरी. आणि एक ऐकू येत आहे ना? हो, आता आला ऐकू. आणि एक हे महिला उद्योजकेला द्यायचं होतं. तर असं 1 कोटी रुपयापर्यंत लोन अजूनही स्टँडअपच्या माध्यमातून मिळू शकतं. परंतु म्हणजे तेव्हा तर उलट बँकर्स माझ्याकडे येत होते, मॅडम चांगलं नाव सांगा, कारण कसं आहे एवढं कर्ज द्यायचं असेल तर ते व्यक्ती खरोखर एस्टॅब्लिश पाहिजे ना, उगीच पैसे मिळत आहेत. कारण बऱ्याच लोकांना वाटतं MSME ला रजिस्ट्रेशन केलं की पैसे मिळतात, तर ते चुकीचं आहे. तुम्ही MSME ला रजिस्ट्रेशन केलं की तुमचं मार्केटिंग होतं, MSME ला रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला जेमच्या अंडर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या माध्यमातून पैसे मिळू पैसे नाही ऑर्डर मिळू शकते. पण तुम्ही क्लस्टर मध्ये असलात तरच तुम्हाला पैसे मिळतात. लोकांना ती फार चुकीची ही आहे. जसं स्टँडअप आहे तसं स्टार्टअप. स्टार्टअप म्हणजे काय तर इन्क्युबेशन हा शब्द आता स्टार्टअप मधनच तुम्ही ऐकलेला असेल. तर इन्क्युबेशन म्हणजे काय तर जे स्टार्टअप मधले उद्योजक आहेत त्यांना इन्क्युबेशन पिरियड मध्ये राहायचं असं म्हणतात. आणि हे इन्क्युबेशनचे सेंटर्स ही साधारण मोदीजींनी ही साधारण सगळ्या कॉलेजेसना, मॅनेजमेंट कॉलेजेसना दिलेली. मुंबईमध्ये मला माहितीये पार्ला कॉलेज जे आहे, पार्ले टिळक महाविद्यालयाचं, पार्ले टिळक महाविद्यालय पण आहे आणि पार्ले टिळक विद्यालय पण आहे, त्यांचं मॅनेजमेंट कॉलेज आहे. त्यांना त्यांनी हे दिलेलं आहे स्टार्टअपचं. दुसरं त्यांनी स्टार्टअपचं कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या ठाकूर कॉलेजला दिलेलं आहे. तसं पुण्यामध्ये सुद्धा मला वाटतं तुमच्या जी मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत मला वाटतं तिथे नक्की इन्क्युबेशन सेंटर असलं पाहिजे. म्हणजे नवीन लोकांनी उद्योगात यावं, नवा उद्योजक बनावं या दृष्टीने ते स्टार्टअप योजना सुरू केलेली. आणि हॅपी टू टेल यू की आम्ही उद्योगिनीचा सुद्धा यंग एंटरप्रेन्योर्स विंग हा ग्रुप आहे. यंग एंटरप्रेन्योर्स विंग म्हणजे काय, माझ्यासारखी म्हातारी बाई नाही, पुढच्या जनरेशननी त्याच्यात यावं आणि त्यांनी त्यांच्या ग्रुप फॉर्म करून उद्योग करावा, ही त्याच्या मागची भावना आहे. कारण बघा तुमची माझी वेवलेंथ जुळू शकेल पण तुमच्या
पुढच्या जनरेशनचे हो विचार पण वेगळे असतात. हो त्यामुळे त्यांनी त्यांचा ग्रुप फॉर्म करून हम्म, त्याच्यामध्ये पुन्हा सांगायला आनंद वाटतो, आम्ही उद्योगिनीने कसं नेटवर्किंग केलं. तर हम्म, महिलांना पतंग उडवू चला, हा चक्क पतंग उडवायला लावले. त्या निमित्ताने बर सगळेजण एकत्र आले. मग हो त्याच्यात पुरुष बायका सगळे आले. वा कारण आमच्या आम्ही उद्योगिनीमध्ये 60% आता लेडीज आहेत, 40% जेंट्स आहेत. हो हरकत नाही, हम्म, शेवटी जे स्कीम्स आर द सेम टू हो एव्हरीबडी. आमच्याकडे हा मिक्स प्राऊड आहे. हा, त्यामुळे हम्म, म्हणजे हम्म, जरी सुरुवातीला आम्ही उद्योगिनीच्या नावाने केलं असलं हो तरी सुद्धा तसं झालं. हम्म, नंतर त्यांनी काय केलं, तर हम्म, आता 5 जून हा नॅचरल म्हणजे आपला जागतिक पर्यावरण दिन होता. हो तर गेल्या वर्षी त्यांनी काय केलं, तर सायक्लेथॉन आणि वॉकेथॉन म्हणजे हम्म, चालत जा आणि सायकल चालवा. ही हम्म, कारण तुमच्या पुण्यामध्ये सायकल आहे पण हो मुंबईमध्ये सायकल नाही, तर हो सायकलची स्पर्धा लावली आणि चालायची स्पर्धा लावली. तर अशा तऱ्हेने त्यांनी ती स्पर्धा लावली हम्म, नेटवर्किंगसाठी. हा ही नवीन कन्सेप्ट या यंग जनरेशननी केलेली. हम्म, नंतर त्याच्यामध्ये मी म्हणेन मुद्रा सांगितलेलंच आहे, हो तसं ज्यांच्याकडे मी म्हणेन तुम्ही तुमचं स्वोट अनालिसिस लिहा. हो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हो स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत. विकनेसेस म्हणजे मी म्हणेन तुमच्या जबाबदाऱ्या, हो घरामधल्या लोकांच्या जबाबदाऱ्या, लहान बाळाची जबाबदारी ही हम्म, फार महत्वाची आहे बाईच्या आयुष्यामध्ये. हो असं नाही मी म्हणणार, मला लोकांचे फोन येतात की हा माझं बाळ छोटं आहे, मी काय करू. मी हा सरळ सांगते ते बाळ जरा 5 वर्षाचं होऊन दे आणि हा मग मी तुला उद्योगास काय करायचं ते सांगते. हा कारण काय आहे, बाळाकडे दुर्लक्ष करून करणं मला पटत नाही. आणि नाही हा तर मग घर बसल्या उद्योग कर, हम्म, असं सुद्धा आहे. पण घर हम्म, बसल्या काय करशील, तर तिलाच स्वोट अनालिसिस लिहायला सांगते. आणि अच्छा त्याच्यामध्ये का सांगते की हम्म, DC हँडीक्राफ्ट याच्या हा माध्यमातून तुमच्या हातामध्ये जी काही कला आहे हो त्या कलांना तुम्ही वाव द्या. आणि मग हम्म, DC हँडीक्राफ्टचं कार्ड तुम्हाला मिळतं, बर ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झिबिशन फ्री मिळतात. हे बर कोणालाच माहिती नाहीये आणि अच्छा म्हणून त्याचा प्रचार प्रसार आम्ही करतो. DC हम्म, हँडीक्राफ्टचं कार्ड जे आहे त्याला म्हणतात पहिचान कार्ड. वा तुमच्या ग्रुपमध्ये आपण DC हँडीक्राफ्टच्या अधिकाऱ्यांना बोलवूया, ते हम्म, सांगतील वा कसं कार्ड मिळवायचं काय. जरूर कारण कार्ड मिळवायला काहीही नाही, तुम्ही खरंच तो व्यवसाय करत असला पाहिजे. आता हा याच्यामध्ये पुन्हा मी नागपूरचं एक उदाहरण देते. जरूर नागपूरमध्ये एक उद्योगिनी आहे जी चक्क मातीची भांडी बनवते. बर अप्रतिम प्रॉडक्ट्स आहेत तिचे मातीचे. हम्म, मातीची भांडी बनवते, त्यांचं नाव आहे गांधी. हम्म, हा सुद्धा हँडीक्राफ्टच्या अंडर येतो. हम्म, असे हँडीक्राफ्टच्या अंडर मग मी त्यांना काय केलं, ते हम्म, माझ्याकडे आले होते स्वतः. हम्म, तर हम्म, ते आलेले असताना चक्क एक्झिबिशन मधून फिरवलं. हम्म, त्यांनी मला सांगितलं ज्वेलरी ऑल्सो विल कम अंडर द हँडीक्राफ्ट. आय वा वॉज नॉट अवे, हा बट ही सेड हँडीक्राफ्टच्या बर अंडर येते ज्वेलरी. हा म्हटलं व्हेरी गुड. मग असं वा त्यांच्याकडून शिकत 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 लोकांना गाईड करते. हम्म, तर त्यामुळे तर DC हँडीक्राफ्टच्या अंडर तुम्हाला पहचान कार्ड मिळतं आणि हा त्या पहचान कार्डमुळे तुम्हाला एक्झिबिशन्स ऑफकोर्स त्यांची हँडीक्राफ्ट प्रदर्शनं फ्री मिळतील. हम्म, त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन एक होतं की जसं उद्योग आधार सांगितलं, MSME सांगितलं, उद्यम सांगितलं, FSSAI म्हणजे हम्म. फूड, तुम्ही जे फूड करत असाल तर तुम्हाला FSSAI पाहिजे, त्याचा नंबर पाहिजे. परवा आम्ही त्यांच्याच एका अधिकारी बाई आहेत त्यांना, अनुपमा ताईंना बोलावलं होतं आणि त्यांनी आत्ता म्हणजे आपल्या या कोविडच्या सिच्युएशन मध्ये फूड हँडलिंग कसं कराल हे सुद्धा सांगितलं. हाऊ टू हँडल फूड, हाऊ टू हँडल पीपल, हे पण महत्वाचं आहे. आणि ओके. FSSAI चा नंबर असणं या. गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फूड पॅक बरोबर. करता तेव्हा डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी, नंतर हम्म, नेट वेट आणि तुमचा FSSAI नंबर आणि नंबर. या 5 गोष्टी असणं अतिशय गरजेचं आहे. हो त्याचप्रमाणे एक मैत्री पोर्टल म्हणून आहे. हा मैत्री पोर्टल वरती पण तुम्ही जा. मैत्री पोर्टल वरती समजा तुम्हाला काही अडलं तर मैत्री पोर्टल वरती तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तसं की अशा वेगवेगळ्या योजना आहेत. इवन स्मॉल आपल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या हो बचत गटाच्या महिलांनी सुद्धा एकत्रित येऊन मार्केटिंग केलं तर फार चांगलं असतं. मी हे हो मुद्दाम उदाहरण पुन्हा जळगाव मधलं देते. हम्म, मला साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी हम्म, जळगावच्या एका बँकेने बोलावलेलं होतं हा एका कार्यक्रमासाठी आणि हम्म, माझ्याच हस्ते तो बक्षीस समारंभ होता. आणि त्यावेळेला
ज्या मावशींना बक्षीस दिलं, सिनियर बाई होत्या, त्यांचा 30 जणींचा ग्रुप होता त्यावेळेला, 15 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांना मी म्हटलं तुम्ही 30 जणी काय करता? तर ती म्हणाली 30 जणी 30 प्रॉडक्ट बनवतो. म्हटलं का ग बाई, तू 30 जणी 30 प्रॉडक्ट का बनवते? बघा ती काहीही शिकलेली बाई नाही, पण डोकं किती तल्लक. ती म्हणाली अगं बाय, म्हणजे 30 जणी एक बाय, मी 29 जणींचं विकत घेईन बरं का. म्हणजे झालं ना मार्केटिंग. मार्केटिंगला तिने शब्द वेगळा वापरला असेल, पण म्हणजे किती हुशार बाई ती. म्हणजे तिने मला समजावून दिलं. राधा तिला बोलतं करायचं होतं मला, म्हणून मी तिला तो प्रश्न विचारला होता. पुढे जाऊन तिने काय सांगितलं माहितीये, छोट्याशा गावातली ती बाई, तिने सांगितलं की आम्ही एकच दारूचं दुकान तिथे होतं त्या छोट्या गावामध्ये, आम्ही दारूचं दुकान बंद करायला लावलं. म्हटलं कसं काय? त्याच्या आईला म्हणे आमच्या ग्रुपमध्ये घेतलं आणि मग तिला सांगितलं की तुला हे दुकान बंद करायचंय. त्या मुलाचे पाय अधू होता तो मुलगा. तर ती बाई म्हणायला लागली की अधू आहे, कसं चालणार, काही काळजी करू नको. आणि त्याला चक्क वाण्याचं दुकान काढायला लावलं. म्हणजे काय, त्याला पण उभं केलं. दारूचं दुकान बंद केल्यामुळे दारू पण कमी झाली, पैसा पण साठायला लागला. म्हणजे किती त्याचं, मी म्हणते न शिक्षित असूनही किती चांगलं डोकं होतं. आणि अशा तऱ्हेने अनुभव हा किती महत्वाचा असतो असं मला वाटतं. आणि म्हणून आपण याच्यामध्ये जाता जाता आणखीन एक मुद्दाम वेगळी योजना सांगते KVIC ची, जी तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये. अगदी नवीन योजना आहे. आणि ती योजना कसली आहे माहितीये का, की KVIC च्या माध्यमातून सोलर चरखा चालवा. ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी सोलर चरखाचं तुम्ही विकत घ्या. सोलरच्या पॅनलवरती चरखा चालवा. 24 लाख रुपयाला एक चरखा मिळतो आणि त्याच्यातले 22 लाख रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं, म्हणजे KVIC च्या माध्यमातून मिळणार. ऑफकोर्स रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याला, परंतु ते उभं करून देतात. आणि 6 लाखाची सबसिडी आहे त्याला, सोलर चरख्याला. नंतर खादी कमिशन तुम्हाला ते मदत करते आणि त्याच्यातून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तुम्ही हे काम करायचंय. आणि त्याच्यामध्ये मी म्हणेन 25, समजा याचं सुद्धा क्लस्टर करता येईल. माझ्या डोक्यात का आलं, या 25 महिलांनी किंवा पुरुषांनी एकत्र येऊन, जिथे जागा असेल त्या 25 लोकांनी एकत्र येऊन सोलर चरखे घेतले तर तुमचं बनलेलं यान विकत घ्यायला पुन्हा सरकारच तयार आहे. त्याचं मार्केटिंग करायची गरज नाही. अशा तऱ्हेने इलेक्ट्रिसिटीची बचत सोलर वरती तुम्ही करू शकता. अशा तऱ्हेने, म्हणजे मला काय म्हणायचंय, ज्या नवीन गोष्टी येत आहेत त्याचा वापर करून घेणं, इम्प्लिमेंटेशन करणं हे गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे जाता जाता 2017 मध्ये फक्त महिला उद्योगिनींसाठी फक्त महाराष्ट्रात ही योजना आहे. जेव्हा फडणवीस सर होते आणि त्यांच्या बरोबर पुन्हा आपले आत्ताचे जे उद्योग मंत्री आहेत देसाई साहेब, तेच उद्योग मंत्री होते त्यावेळेला. 2017 मध्ये महिला उद्योजकांसाठी त्यांनी महिला विशेष धोरण आणलं आणि त्यातर्फे मात्र आय शुड बी द प्रोप्रायटर ऑफ द कंपनी, म्हणजे महिलाच प्रोप्रायटर पाहिजे किंवा महिला तुम्ही टीम वर्कने काम करायला पाहिजे, तिथे पुरुष प्रोप्रायटर चालत नाही. असं असेल तर तुम्हाला तुमचं जे पर युनिट इलेक्ट्रिसिटी वापरली जाते ना, त्या पर युनिटच्या इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्हाला, म्हणजे सिंधुदुर्गचं उदाहरण देते, समजा तुम्ही 100 युनिट वापरले तर सिंधुदुर्ग मध्ये 2 रुपया पर युनिट कमी केले जातात आणि आपल्या बाकीच्या अदर दॅन सिंधुदुर्ग 1 रुपया पर युनिट कमी, बिलच कमी येणार. हे फक्त तुम्ही विशेष महिला उद्योजकांसाठी या धोरणामध्ये असाल तरच. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, जसं इलेक्ट्रिसिटी चार्जेस कमी, तसं तुम्ही जेव्हा बँक मध्ये जाता आणि तुम्ही याच्या अंडर असाल तर रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ द बँक विल बी लेस. आणि हे फक्त परवा आम्ही देसाई साहेबांना पण बोलावलं होतं आणि त्यांना पण मी ते विचारलं की सर आपण हे ऑन पेपर केलंय पण इम्प्लिमेंटेशन झालंय का, कारण शेवटी दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नुसतं ऑन पेपर करून उपयोग नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रचार प्रसार करायची आणि त्यांच्यावरती दबाव आणायची गरज असते. शेवटी ऑन पेपर स्कीम्स असल्या तरी त्याच्यातून तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं
गव्हर्नमेंट स्कीम्स पेपरवरती असतातच असतात, पण हा. त्याचा वापर कसा करून घेता वा. हे प्रत्येकावरती अवलंबून. आणि अगदी. म्हणून आपण संघटित होऊन काम केलं हो तरच आपण पुढे जाऊ. हो मॅडम, आता खूप उभारी आली आणि ऐकू असं नाही येत आहे मॅडम, अं, ऐकू नाही येत आहे. म्यूट आहेस तू हॅलो, स्वाती, ऐकू तू येत म्यूट आहेस. हो हो, मी तिला नाही, सांगते. ऐकू नाही येत. एक मिनिट, एक मिनिट. हा नाही, आता तिचा म्यूट आहे. हा आला ऐकू आता? थांब मी हा थांब, हा, अनम्यूट येत. केलं, अनम्यूट ऐकू केलंय, येत नाही. अनम्यूट केलंय मी आता. थांब थांब. शलाका ऐकू येतं? हो हो, येत येत. हा नाही नाही, एक मिनिट. हा हा ठीक आहे. आतापर्यंत चांगलं येत होतं, होय. आता मी रेकॉर्डिंग करते. हा मॅडम ऐकू येतं? थांबते, इयरफोन लावतात. हा बोला, हा बोला, ऐकू येत आहे? हो हो येतंय. तुम्हाला येतं हा मॅडम? बोला. ओके. मॅडम, तुम्ही खूपच विश्वास दिला की सरकारी योजना पर्यंत आपण कसं पोहोचायचं आणि कसा तो पूल तुम्ही तो छान बांधून दिला. तरी सुद्धा आम्हाला जर काही शंका असल्या काय तर आम्ही जरूर तुमच्याशी संपर्क साधू, तुम्हाला थोडा त्रास देऊ. आणि तुम्ही जे वेबिनार संबंधी सांगितलं 14 नोव्हेंबरचं वगैरे, तर त्या हा वेबिनारलाही आम्ही जरूर उपस्थित राहू. हो, आम्ही तुम्हाला पाठवत जाऊ. हो आणि मी मगाशी म्हटलं तसं आमचं ऑडिओ बुक, मगाशी तुम्ही हो म्हणालात हो ते हो ऑडिओ बुक पण तुमच्याकडे पाठवू. ते तुम्ही हो हे करा. यावेळेला पहिल्यांदा आपण ऑडिओ बुक काढलेले. हो हो ऑडिओ बुक हा कन्सेप्टच नवीन आहे. हो म्हणजे तुम्ही ऐका, इन्स्टेड ऑफ बुक प्रिंटिंग आम्ही ऑडिओ बुक काढले. येस येस, जरूर जरूर जरूर. मॅडम, हा तुम्ही एक्सपोर्टच्या संधीबद्दल काय सांगाल? हा, आता एक्सपोर्टला भरपूर संधी आहे, कारण आम्ही दुबईमध्ये आमचं एस्टॅब्लिशमेंट आहेच. बरोबर. दुबईमध्ये आमच्या मिसेस पाटील म्हणून आहेत, संजीवनी पाटील. त्यांचं ओम पीके ट्रेडिंग नावाचे दुकान आहे स्वतःच. आणि तिथे आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही सगळे प्रॉडक्ट्स पाठवतो. आता आमचे गणपती बाप्पाचं डेकोरेशन सुद्धा गेलेलं आहे ऑलरेडी. वा. कारण गणपती बाप्पाचं कसं असतं, लवकर त्याच्या मूर्ती हो आणि डेकोरेशन हे लवकर जायला पाहिजे, जायला तर पाहिजे. ते आधी गेलेले आहे. फक्त आत्ता दुबईचा प्रॉब्लेम असा आहे, बाय सी जाऊ शकतोय, परंतु विमान बंद असल्यामुळे फूड प्रॉडक्ट वगैरे आता आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतोय, कारण त्यांचे रेट्स खूप आहेत. 1100 रुपये पर किलो हा रेट आहे विमानाचा, जो खरंच परवडणारा नाही. परवडणार त्यामुळे एक्सपोर्ट आम्ही ओम पीके ट्रेडिंगला करतोच, परंतु आमचं दुसरं लंडनला सुद्धा जात आहे. आणि लंडन मध्ये सुद्धा आम्ही काय केलेलं आहे तुम्हाला, म्हणजे जिथे महाराष्ट्रीयन लोक आहेत ना, तिथे आपले महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट सगळे लागणार. आणि आपण उत्सवप्रिय आहोत. त्यामुळे मी तर असा एक लेख लिहिलेला होता, म्हणजे माझ्याकडे मी फ्रीलान्स जर्नलिस्ट असल्यामुळे मी, आता मला आठवत नाही सकाळमध्ये लिहिला होता का सामनामध्ये, पण म्हणजे सणानुसार मी लेख लिहित होते. माझी विठ्ठलाची वारी, आषाढीची वारी, याच्या आधी वारीतले उद्योग हा सुद्धा मी एक लेख लिहिलेला आहे. वारीमध्ये ऑफकोर्स मी त्या याच्याशी बोलले होते, त्या जो ऍक्च्युली चालत जातो वारकरी, त्या वारकऱ्याशी बोलून अभ्यास करून, कारण शेवटी काय आपण इथे राहतो, आपल्याला थोडंच माहिती असतं काय काय तिथे उद्योग लागतात, तर ते त्याच्याशी बोलून. तर त्यामुळे आपण, म्हणजे परवा मला सांगायला आनंद वाटतं, आमच्या वेबिनारला ते पण मी तुम्हाला पाठवतं, चायनात असणारे मराठी उद्योजक आलेले होते. तर त्यांना मी सांगितलं, यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी माझे प्रॉडक्ट येणार. यावर्षी मी चायनाला देणार नाही, पण पुढच्या वर्षी तिथला जो इंडियन क्राऊड आहे त्यांनी आपले प्रॉडक्ट घ्यायलाच पाहिजे. आणि ते आमचे चांगले दोस्त आहेत, त्यामुळे त्यांनी ते एक चांगलं सांगितलं की आता ते पण तुम्हाला सांगते, ISO आपण पूर्वी 9001 म्हणायचो, आता नवीन रूल प्रमाणे या पॅन्डेमिकमुळे 45,001 हे आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे गिरीश करंदीकर म्हणून आहेत, त्यांचं भाषण तर पाठवतेच, कारण त्यांना बोलावलं होतं आम्ही, परंतु भाषणा व्यतिरिक्त त्यांचा नंबर पाठवतो. कारण त्यांनी काय सांगितलं माहितीये, त्यांनी भाषणात सांगितलं की हे गरजेचं आहे आता पॅन्डेमिक नंतर, म्हणजे नुसतं फूडला नाही तर अदर दॅन फूड, तुमची कुठली फॅक्टरी असेल तर फॅक्टरीमध्ये बनणारा माल सुद्धा कोविड फ्री आहे, याच्यासाठी याची गरज आहे. आणि त्यांना साऊथहून स्वतःहून फोन आला होता तिकडच्या अधिकाऱ्यांचा, कारण त्यांचं तिकडे साऊथला काम चांगलंय. त्यांनी सांगितलं, एक्झिबिशनच्या हॉलवाल्यांचाच फोन होता की आमच्याकडे समजा आम्ही एक्झिबिशन केलं तर हे रजिस्ट्रेशन नसेल तर आम्ही स्टॉल देणार नाही. त्यांनी सरळ सांगितलं.
म्हणजे या नवीन नवीन रजिस्ट्रेशन गोष्टींना महत्वाचं सुद्धा आहे. आपण त्याला, आणि एक्सपोर्टच्या दृष्टीने तर मी म्हणते हे गरज आहे. पुण्यामधले मी मुद्दाम उदाहरण तुम्हाला देते. जरूर. पुण्यामध्ये आमचीच एक उद्योगिनी आहे जी पराठे बनवते. बर. म्हणजे फ्रोझन मात्र तिचा माल आहे, आणि तिला आता एक्सपोर्टची खूप मोठी ऑर्डर आलेली आहे. ती आमच्या बरोबर दुबईला पण होती. पण फ्रोझन माल जेव्हा जातो ना तेव्हा ते जपायला लागतं. म्हणजे ते कंटेनर जो जातो तो सुद्धा फ्रोझन याच्यातूनच जायला लागतो. तर तिला खूप मोठी ऑर्डर आलेली आहे. ती हे करते. दुसरी तुमची पुण्यातलीच एक उद्योगिनी आहे, छोटी मुलगी आहे, ती सगळी ड्राय पावडर्स बनवते. म्हणजे अगदी तुमची आल्याची सुंठ पावडर आहे, पालकची पावडर आहे, मेथीची पावडर आहे, सगळ्या पावडरी आहेत तिच्या, ज्या पाहिजे ते. आता तिने ह्या पॅन्डेमिक मध्ये काढा बनवलेला आहे. सगळ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, कारण तुमचं इम्युनिटी वाढायची गरज आहे, आणि इम्युनिटी वाढण्यासाठी तिने सगळ्याचा काढा बनवलेला आहे. तो आता माझ्याकडे उद्या परवा येईल. आला की त्याचं पण तुम्हाला त्या सगळ्यांचे नंबर. आणि आमच्या आणखीन एक सांगते, आमच्या साईट वरती तुम्ही गेलात, आम्ही उद्योगिनीची साईट आहेच, परंतु आमचं फेसबुक पेजला तुमचे प्रत्येक जण येऊन तुमची जाहिरात करू शकता. फ्री, वी डोंट चार्ज. म्हणजे माझं समजा प्रॉडक्ट असेल तर आता हे गणपती बाप्पाचं प्रॉडक्ट आम्ही आणलं ना, तर त्याची सरळ जाहिरात आम्ही त्याच्यावरती केलेली आहे. कोणी आमच्या बंगलोरून सुद्धा मला ऑर्डर आली. म्हणजे त्याचा फायदा काय होतो की फेसबुक वरती जाहिरात टाकल्यावर, जाहिरात म्हणजे तुमचं नाव, नंबर, प्रॉडक्ट असं टाकलं ना, आणि ईमेल आयडी, तर त्याचा तुम्हाला कुठूनही ऑर्डर येऊ शकते. हा तुम्हाला फायदा फेसबुकच्या माध्यमातून होऊ शकतो, आणि आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून तुम्हाला तो होऊ शकेल. तर तिथे आणखीन एक आम्ही नवीन कन्सेप्ट केला आत्ताच, की आम्ही उद्योगिनीमध्ये जसं आपल्या यांनी सांगितलं, मोदीजींनी, तसं लोकल टू ग्लोबल. म्हणजे तुमचे ग्रुप फॉर्म करा. तुम्ही आणि मी सुद्धा आता दुकानातून प्रॉडक्ट घेतो की नाही, रोज लागणारे अगदी फूड प्रॉडक्ट पकडा. कणिक सुद्धा आता आजकाल कणिक सुद्धा दळलेलीच आहे, ती सुद्धा आपण दुकानातून घेतो. कशाला दुकानातून घ्यायची? तुमची सोसायटी मोठी असेल तर तुम्हीच ते प्रॉडक्ट विका. आपला ग्रुप फॉर्म करूया, आणि पहिल्यांदा फूड प्रॉडक्ट विकले जातील. कारण आता कसं आहे, लोक बाकीचे प्रॉडक्ट नाही घेणार, गरजेच्या वस्तू घेतील. पण यामध्ये गरजेच्या मध्ये अगदी सॅनिटरी नॅपकिन बनवणारी आमची रत्नागिरीची उद्योगिनी आहे. सॅनिटरी पॅड्स डिस्पोजल करणारी कराडची बाई आहे, जिचं मशीन आहे, तिचं नाव आहे सोनल भोसेकर. तर ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. नंतर तुमचे सोप्स वेगवेगळ्या प्रकारचे, ते कोल्हापूरचा उद्योजक करतोय. म्हणजे असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत जे रोज लागतात. फक्त माझं म्हणणं, चहा आणि आपण पेस्ट, या दोन गोष्टी आपण कोणी महिला किंवा पुरुष उद्योजक बनवत नाही. पण तुमची बाकीचे सर्व प्रॉडक्ट्स अगदी, मग आपण गणपती बाप्पा जेव्हा येईल तेव्हा गणपतीचं डेकोरेशन, गणपती बाप्पा बनवणारी पुन्हा आमची कल्याणची उद्योगिनी आहे. नंतर दुसरं उदाहरण मी मुद्दाम कोकणातलं देते, त्याचं नाव देवधर म्हणून आहे, डॉक्टर देवधर. सिंधुदुर्गमध्ये तो आहे, आणि तो स्वतः डॉक्टर आहे, बायको डॉक्टर आहे. परंतु त्यांचं मुद्दाम उदाहरण का देते, की त्यांनी त्यावेळेला, मला आठवतंय 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तो चक्क मीटिंग कुठे घेतली माहितीये, देवळामध्ये मीटिंग घेतली, आणि त्या बायकांना त्यांनी उभं केलं. काय, कसं उभं केलं, तर त्यांनी 3 गोष्टी तेव्हा शिकवल्या बायकांना. काय तर कुक्कुटपालन, म्हणजे अंडी मिळाली की तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू होईल. नंतर सूर्यफूल लागवड. सूर्यफूल लागवड का, सूर्यफुलापासून तेल काढता येतं, आणि त्याच्यापासून जो कचरा होतो त्या कचऱ्यातून, तुमच्या घरातल्या कचऱ्यातून तुम्ही गॅस, याचे म्हणजे आपण गॅस फॉर्मेशन होईल आणि तुमची चूल पेटेल. असं त्यांनी 3 प्रोजेक्ट घेतले. आणि आता त्या आमच्या देवधर दादांनी त्यांनी काय केलंय माहितीये, अंड्याचं गाव. 22 लाख अंडी इतकी बनतात तिथे. म्हणजे हा व्यवसाय म्हणून तिथल्या काय 10-15 लोक एकत्र आली असतील, पण 22 लाख अंडी. मग ते म्हणतात आम्ही बाहेरून कशाला घेऊ, आम्ही आमच्याच साठी करू ना. म्हणजे आपण नुसता विचार केला तर एका प्रॉडक्ट वरती सुद्धा चालू शकतो. असं आपले, म्हणजे मी फिरत असते त्यामुळे मला कुठे ना कुठेतरी लोक भेटतात. आणि त्यांनीच गेल्या वेळेला मी त्याला फोन केला होता, मी सिंधुदुर्गमध्ये होते, म्हटलं दादा मी आलेली आहे. डॉक्टर देवधरना फोन केला, तर त्यांनी सांगितलं, अरे मिनलताई याल का जरा. म्हटलं येते ना.
त्यांनी तिथल्या सगळ्या लोकांना एकत्र करून तिथे गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवल्या होत्या आणि 35 लोकांनी भाग घेतला होता. अप्रतिम मूर्ती होत्या. त्यांना बाजारपेठ आम्ही मुंबईमध्ये मिळवून दिली आणि सगळ्या इको फ्रेंडली गणपती बाप्पा होते. छोट्या छोट्या 7वीतल्या मुलांनी सुद्धा छोटी गणपतीची मूर्ती केली. म्हणजे शेवटी तुमच्या हातातल्या कलागुणांना वाव द्या हे सांगायचं त्याच्यात. मॅडम म्हणजे ऐकू नाही येत का? नाही ऐकू नाही येत पुन्हा. येतं ऐकू? शाला काय ऐकू येतं? येतंय. तुझा आवाज येतोय ऐकायला. म्यूट झाल्यात का त्या? नाही ना? हा मॅडम चुकून म्यूट झाल्यात का? होय म्यूट झाल्यात त्या. त्यांना अनम्यूट करायला सांगायला हवा. मला येतंय ना ऐकू तुमचं? हा तुम्ही म्यूट झाला होता. नाही आता येतंय. येतंय ना ऐकू? हो येते. तुम्ही चुकून अनम्यूट झाला होतात बहुतेक. अनम्यूट झाले ते बरोबर. ओके. मला मिनलताई ऐकू येत आहे ना व्यवस्थित? तुम्हाला ऐकू येत आहे? तुमचा परत आवाज ऐकू येत नाहीये. मिनलताईंचा आवाज ऐकू येत नाही. आता येतोय ना? हो येस आता आला. येस बोला. ओके. मिनलताई मला तुम्हाला असं विचारायचंय की मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर योजनांमध्ये काही विशेष बदल झाले का किंवा ते वेगळ्या तऱ्हेनं सामान्य लोकांपर्यंत पोहोचले का? तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही मला काल काही उदाहरणं सांगितली होती. नाही काय आहे, मला ती कुठल्याही गोष्टी योजना राबवणे हे मला आवडतं नेहमीच. आणि त्यामुळे मी म्हणेन की मोदीजी पंतप्रधान झाल्यावर एक फायदा झाला सगळ्यांचाच की ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा एक फायदा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीच नव्हतं आणि जेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांकडे जात होतात तेव्हा काय होत होतं की अधिकारी सांगायचे आत्ता वेळ नाही, फाईल ठेवा वगैरे वगैरे. आता तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनला काहीही पैसे न देता तुम्हाला काम करायचंय. आणि हे मी प्रत्येक वेळेला सांगते कारण काही लोकांनी खरंच सांगते अशी दुकानं उघडून बसलेली आहेत विच इज टोटली रॉंग. लोकांना माहिती नसतं आणि ते दुकानं उघडणं हे मला पटत नाही. त्यामुळे कोणाचा तरी मोबाईल चालू आहे मला वाटतं. कोणाचा तरी आवाज येतोय. कोणाचा तरी. विष्णू कोण आहे त्यांचा? अनम्यूट होता का प्लीज? सगळ्यांनीच अनम्यूट करा. तर बेसिकली काय आहे माहितीये का, मी त्या निमित्ताने फिरले, बऱ्याच ठिकाणी फिरले. मी साऊथला गेले. साऊथला आय एम हॅपी टू टेल यू त्या बाई 25 वर्ष काम करतायत. 80 बायका त्यांच्याकडे आहेत. पण त्यांना खरंच क्लस्टर बद्दल माहिती नव्हती. पण त्यामुळे मी जिथे जिथे फिरते ना तिथे तिथे त्यांना अरे बाबा 80 बायका आहेत, तुमचं क्लस्टर होईल, क्लस्टर फॉर्म करा, असं करा तसं करा. म्हणजे मला ती आवड आहे किंवा हौस आहे म्हणा की त्याचा फायदा करून देणं. कारण असं कोणी मुद्दाम येऊन तुम्हाला सांगणार नाही. अनलेस अँड अंटिल यू आर हॅव्हिंग अ ग्रुप मध्ये आपण गप्पा मारतो. पण असं कुठेतरी गेलेलं असताना कोणी सांगणार नाही. त्यामुळे तीच मला भेटल्या चांगल्या बायका. नंतर हैदराबाद मध्ये आमची एक उद्योगिनी आहे जी माझ्या बरोबरच काम करते. ती स्वतः एक्सपोर्टर आहे आणि अप्रतिम तिचे प्रॉडक्ट. ती यंदाच्या आमच्या याला आलेली होती 1 मार्चच्या कार्यक्रमाला. तर आमच्याकडे तर म्हणजे बंगलोरच्या बायका पण खूप छान काम करतायत, नागपूरच्या करतायत, गोव्याच्या करतायत. बेसिकली काय आहे की याच्यामध्ये तुम्ही कसं बसवायचं स्वतःला हे स्वतःच ठरवायला लागतं. तुम्ही मॅडम सुजाता रायकर यांचं सुजाता रायकरचं उदाहरण मी तुम्हाला ते दिलं. आम्ही ऍक्च्युली अवॉर्ड्स ही उद्योगिनींना देतो, पण आम्ही वेगळ्या वाटेने जाताना अशा लोकांना सुद्धा एक अवॉर्ड देतो. त्याच्यामध्ये सुजाता रायकरांना आम्ही अवॉर्ड दिलाय. आणि थॅलेसेमिया हा जो रोग आहे तर थॅलेसेमियासाठी सुजाता काम करते. आणि
म्हणजे थॅलेसेमिया म्हणजे काय, तर रक्तामध्ये रक्त बनतच नाही तुमच्या अंगात, आणि त्याच्यामुळे 2 मायनर लोकांनी लग्न केलं तर चालतं, पण 2 मायनरांनी लग्न केल्यानंतर समजा ते बाळ तुमचं मेजर असेल तर ते मूल जपणं किंवा वाढवणं कठीण असतं. सुजाता रायकरांनी जवळजवळ 90 पेक्षा जास्त मुलांना दत्तक घेतलाय, म्हणजे त्यांची सगळी जबाबदारी घेतली. कारण रक्त डोनेशन करणं इट इज रिअली डिफिकल्ट, आणि ते काम सुजाता रायकर करतायत वेगळ्या वाटेने जाताना. त्याचप्रमाणे सततच द्यायला लागतं. तुम्हाला माहितीये का, अमिताभ बच्चन हा सुद्धा थॅलेसेमियावाला आहे, परंतु ती नाहीये. 2 जण असतील तर प्रॉब्लेम येतो, जयाताई नाहीये त्यामुळे. पण अशा म्हणून आम्ही आमच्या साने गुरुजी विद्यालयात आम्ही शाळेतल्या मुलांना विशू कोणी आहे त्यांचा अनम्यूट करा प्लीज, आवाज येतोय. प्लीज म्यूट करा, विशू म्यूट करा. हॅलो, हा बोला मॅडम, सॉरी. नाही इट्स ओके. तर कसं असतं माहितीये का, या वेगवेगळ्या गोष्टी. आता दुसरं उदाहरण मुद्दामून देते, मंदार भारदे. मंदार भारदे हा मुलगा 5 विमानं भाड्याने देतो लोकांना. तो ही इज द ओनर ऑफ 5 एअरप्लेन. मराठी मुलगा, मराठी माणूस आहे आणि 5 विमानं असणारा मुलगा आहे. तो एअर अँब्युलन्स चालवतो. म्हणजे कुठलाही पेशंट असेल, म्हणजे ही सर्व्हिस इंडस्ट्री. पण आता ही मंदारच्या डोक्यात आली. परवा त्याला फोन केला होता 2 दिवसापूर्वी, तर म्हणाला मॅडम मी नागपूरला आहे. म्हटलं का रे बाबा, तर म्हणाला मी 2 विमानं खरेदी करायला आलोय. म्हटलं व्हेरी गुड, मग आता किती झाली विमानं, किती विमानं झाली. कारण मला ती मजा वाटते त्याला. म्हणजे 5. म्हटलं वा वा, मग मी सांगते म्हटलं 5 विमानं असणारा आमचा मित्र आहे, जशी गाड्या भाड्याने देतो तसं विमानं भाड्याने देतो. त्यामुळे त्याचा व्यवसाय निवडणुकीच्या कालखंडात चालतो. नंतर एअर अँब्युलन्स म्हणून तो चालवतो कुठेही कधी. तिसरा उदाहरण मी सुजाताचाच नवरा चेतन रायकरचं देईल. त्याला सुद्धा आम्ही अवॉर्ड वेगळ्या वेळेला दिलेले, कारण चेतन रायकर हा पुन्हा मराठी उद्योजक आहे आणि वास्तू जपण्याचं काम तो करतो. म्हणजे जुन्या प्राचीन वास्तू जपणं याचं काम तो करतो. आणि जेव्हा ताज बॉम्ब ब्लास्टनी उद्ध्वस्त झालं होतं, तेव्हा चेतनला बोलावलं गेलं आणि चेतननी 1 रुपयात काम केलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली कॉस्टच्या वरती फक्त 1 रुपया लावला. आणि त्याच्यानंतर आता हाजी अल्लीचं जे मस्जिद आहे, ती एकमेव मस्जिद पाण्यामध्ये असणारी आहे, आणि ते आता तो कम्प्लीट संगमरवराची करतोय. म्हणजे त्याचं लाईफ वाढवण्यासाठी संगमरवरी मस्जिद करतोय. तर असं दुसरा मुद्दामून उदाहरण मी तुम्हाला पुन्हा दुबईच देते. अशोक आणि आरती कोरगावकर. बरोबर. अशोक आणि आरती कोरगावकर हे 40 वर्षापूर्वी दुबईत गेले नोकरीच्या निमित्ताने. दोघेही आर्किटेक्ट. त्यांना काहीच माहिती नव्हते की आपण उद्योजक होणार आहोत, आणि त्यांना ते दोघेही जण आता 200 इंडियन आर्किटेक्ट आर विथ देम. त्यांची कंपनी चालवतात, आणि टॉलेस्ट हॉटेल इन द वर्ल्ड त्यांनी केल्यामुळे त्यांचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला नाव गेलेलं आहे. आणि दुबईतलं जे टॉलेस्ट बिल्डिंग आहे बुर्ज खलिफा मध्ये पहिलं घर घेणारा आपला मराठी उद्योजक. छोटं का होईना पण त्यांचं घर आहे, आणि मी त्यांच्या घरी पण जाऊन आलेली आहे. त्यामुळे मी म्हणेन की शेवटी हे सगळ्या गोष्टी करत असताना टीम वर्क महत्वाचं असतं. टी स्टँड्स फॉर टार्गेट, ई स्टँड्स फॉर एफर्ट्स, ए स्टँड्स फॉर एम, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे, आणि एम स्टँड्स फॉर मनी, मोटिवेशन, मॅनेजमेंट, मशीन, ऑल 7 M's. या सगळ्या गोष्टी असल्या तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि आपण सर्व्हायव्हल इज द क्विकेस्ट, मी म्हणते फिटेस्ट नाही, क्विकेस्ट. जो पटापट डिसिजन घेतो तोच पुढे जाऊ शकतो. आणि आयडिया इज अ करन्सी. आयडिया काय कराल तर आता पुन्हा पुण्याच्या एका उद्योगिनीचं उदाहरण देते, मानसी बिडकर. मानसी बिडकरनी एक अल्ट्रा व्हायोलेट युव्ही रेजनी एक मशीन बनवलेलं आहे. मानसी बिडकर ही खरं LED ड्रायव्हर्स किंवा LED लाईट्स बनवते. तिला पण बरीच अवॉर्ड्स मिळालेली आहेत. पण आता पॅन्डेमिक मध्ये तिने अल्ट्रा व्हायोलेट रेज वापरून तिने एक प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे, जे प्रॉडक्ट अगदी म्हणजे तुमच्या याच्यापेक्षा बाहेर जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्यापेक्षा कमी रेटला आहे,
आणि त्याच्यामध्ये काहीही ठेवू शकता. म्हणजे तुमच्या किल्ल्या ठेवू शकता, मोबाईल ठेवू शकता, तुमची पर्स ठेवू शकता, भाजीपाला ठेवू शकता, कपडे ठेवू शकता. तुम्ही समजा तुमचं ब्युटी पार्लर आहे, तर ब्युटी पार्लर मध्ये जे मशीन आपण वापरतो जे, तर ते सुद्धा क्लीन करायला युव्ही रेज तुम्ही वापरू शकता. तर अशा तऱ्हेने, आणि ती पुन्हा पुण्याची आहे, तिचा पण नंबर मी तुम्हाला पाठवते, कारण शेवटी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे. आणि म्हणून विजन काहीतरी तुमचं वेगळं पाहिजे. यू शुड हॅव सम डिफरंट विजन, देन ओनली यू कॅन गो अहेड. इनोव्हेशन पाहिजे. आणि मी नेहमी म्हणते तसं स्वीट टंग, म्हणजे तोंडाने गोडच बोलायला पाहिजे. नंतर पायाला चाकं पाहिजेत मार्केटिंगसाठी, आणि डोक्यावरती बर्फ पाहिजे. कितीही चीड आली तरी चिडता कामा नये. हे असं असलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मी म्हणते 4 ऋतू आहेत. तुम्ही म्हणाल हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. तर चौथा ऋतू कोणता माहितीये? जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे काय? तुम्ही जसा जिव्हाळा निर्माण कराल तसं तो ऋतू पण त्याच ऋतूला काळजीपूर्वक सांभाळा, असं मी म्हणेन. आणि जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे, आणि स्लो बट स्टेडी. व्यवसाय हा नेहमी स्लो बट स्टेडी पाहिजे. लोकांना वाटतं व्यवसाय सुरू केला की लगेच पैसे मिळतात, तर ते नाहीये. ते नेहमी लक्षात ठेवा की हळूहळूच पैसे मिळायला पाहिजे, एकदम पैसे मिळून चालत नाही. नाहीतर लोकांना वाटतं की धंदा सुरू केला की लगेच पैसे, आणि आलेला पैसा तुमचा नसतो. तुम्हाला लोकांचे पैसे परत करायचे. खूपच महत्वाचं. मध्ये तुम्ही पैसे काय इन्व्हेस्ट करता हे पण महत्वाचं आहे. माझ्या नवऱ्याने मला तेव्हा सांगितलं होतं 20 रुपये बाजूला टाक. 32 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि मला काय ना, नवरा तर नोकरी करणार आहे, एवढा चांगले पैसे कमवणार आहे, मला 20 रुपयाचं काय सांगतो. तर 20 गुणिले 30 600 रुपये झाले. 12 महिन्यात 7,200 रुपये झाले. तेव्हाच आहे, म्हणजे बघा तेव्हाचे 20 म्हणजे 200 रुपये. तर त्यामुळे 7,200 झाले. त्याचं व्याज धरून काय 8,500 9,000 झाले. 1,000 रुपये त्यांनी बक्षीस दिले. आणि त्याचे 10,000चं पहिल्या वर्षीच मी फिक्स डिपॉझिट केलं बँकेत. आणि त्यामुळे मला कधीच कुठल्याच बँकेने त्रास दिला नाही. मी बँका पण बदलल्या नाही, ते पण सांगते. कारण लोकांना ती पण सवय असते की बराबर बँका बदलणे. ते नाही, बँका बदलली नाही. आपली शेवटी पत निर्माण करायची असते. पत निर्माण करायची असते. आपला एक आणि मला असं वाटतं महिला उद्योजक 100% पैसे परत देतात. त्यामुळे स्टँडअप इंडियाच्या बाबतीमध्ये मी त्या लोकांना सांगितलं, तुम्ही महिलांना द्या, काही प्रॉब्लेम नाही, त्या बायका परत देणार, परंतु बघून द्या. टाक सुद्धा कुंकून पितात म्हणतात ना तसं. आणि आपला बिझनेस हा फोकस पाहिजे. आपल्या बिझनेस बदली पॅशन पाहिजे तुम्हाला. तुम्ही रिव्ह्यू घ्यायला पाहिजे तुमचा बिझनेसचा नेहमी. आणि हे करताना रोडमॅप तयार पाहिजे. कुठलाही बिझनेस करताना आता मी म्हणेन रोडमॅप का पाहिजे, तर शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला याच्यात होते, कैदेत होते, त्यावेळेला त्यांनी त्यांचं प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग केल्यामुळे त्यांनी तिथे सगळे किल्ले त्यांना द्यायला लागले होते. फक्त 38 किल्ले त्यांच्याकडे राहिले होते. 2 महिने लागले शिवाजी महाराजांना आग्र्याहून पुण्यापर्यंत यायला. आल्यानंतर जिजाऊंनी त्यांना 1 किल्ला दिला. पण 39 किल्ल्यांचे त्याने 350 किल्ले केले फक्त 10 वर्षात. पण हे प्लॅनिंग होतं, रोडमॅप तयार होता, आणि म्हणूनच ते पुढे जाऊ शकले. आणि म्हणून मी म्हणते की आपल्याबद्दल आपण कधीच नर्वस व्हायचं नाही. थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह. आता पॅन्डेमिक मध्ये लोकांना वाटतं की मी काय करू, किंवा मी तर म्हणते शेतकरी पण बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर मला तर बऱ्याच वेळेला, सॉरी मी असं बोलते, तर काही वेळेला असं वाटतं त्यांनी दुसरीकडे पैसे वापरलेले असतात. आलेला पैसा पुन्हा बिझनेस मध्येच वापरायला पाहिजे, हे पहिली गोष्ट. नाही मग तुम्ही दुसरीकडे पैसा वापरलात तर मग तुम्हाला आत्महत्येचा प्रकार येतो. आणि अजिबात निगेटिव्ह विचार करू नका. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. का मी म्हणते, तुम्ही तुमच्याबद्दलच चांगला विचार करा. आणि गॉड इज ग्रेट. मी तर म्हणेन च्या माध्यमातून मार्केटिंग तुम्ही करू शकता, क्लासेस घेऊ शकता, योगासनं शिकू शकता, कितीतरी गोष्टी आपण घर बसल्या करू शकतोय. या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा ना.
हो. तुम्ही म्हणाल नाही मला कंटाळा आला, तर म्हणून कंटाळा हा शब्द तुमच्या डिक्शनरीत मध्ये नाही हो. पाहिजे, हे हम्म. माझं म्हणणं. आणि कुठल्याही नाण्याच्या या दोन बाजू असतात, बरोबर. चांगली तशी वाईट असतेच आणि हो. प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि हो. म्हणून मी गुणांचा गुणाकार करा आणि दुर्गुणांचा भागाकार करा. भागाकार. दुर्गुण सगळ्यांच्यात माझ्यात सुद्धा आहेत, हो. पण त्याचा भागाकार करा. हम्म. गुणांचा गुणाकार, जे चांगलं आहे ते घ्या. वा. आणि म्हणून वेबिनारची ही पण संधी आहे. आपण घरात बसून एकमेकांना भेटतोय, ही हो. एक संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आता तर म्हणेन उद्योगाला कितीतरी वेगवेगळे उद्योग आलेत. तुम्हाला माहितीये आम्ही 9 मेला एक नवीन कन्सेप्ट रुजवला, बर. मास्क कॉम्पिटिशन. कारण मास्क ही आता गरज आहे, हा. नीड बेस्ड हो. इंडस्ट्री आहे. जसं आमच्या मानसी बिडकरनी नवीन प्रॉडक्ट इनोव्हेट केला, तसं आपण घर बसल्या मास्क बनवू शकतो, कोणीही काही. आणि मास्कची कॉम्पिटिशन करताना आमच्या शुभांगी ताईंनी मास्क बनवताना चक्क आतमध्ये म्हणजे डबल होता, त्याच्यामध्ये टिश्यू पेपर घातला होता. तो टिश्यू पेपर तुम्ही बदलू शकता. ही नवीन नवीन कन्सेप्ट आहे, कोणाला कळली पण नसती. हो. ह्याच शुभांगी ताई घर बसल्या, घरामध्ये त्यांची थोडीशी मोठी गच्ची आहे, गच्चीवरती छान बाग फुलवलेली आहे, भाज्या लावलेल्या आहेत. मग म्हणजे असं सुद्धा तुम्ही काहीतरी करू शकता. तुमचा वेळ कसा घालवायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी करायला लागा, तुम्ही तुम्हाला गुंतवून ठेवा. ताईनी इतकं सुंदर बागेत बगिचा केलेला आहे की ही सुद्धा एक नवीन संधी आहे. मी तिला म्हटलं, ती स्वतः सिमेंटच्या व्यवसायात आहे, परंतु म्हटलं अगं ज्यांच्याकडे खरंच जागा आहे ना. आणि खरंच मला एक व्हॉट्सअप वरनं एक मेसेज आला होता, एक टीचरची बदली झाली, तो एका छोट्या गावात गेला आणि त्या छोट्या गावामध्ये नेहमीच पोटासाठी ती लोक मोठ्या गावाकडे यायचे. त्यांनी त्या मुलांच्या टीचरनी त्यांच्या मुलांच्या पेरेंट्सना म्हणजे सगळ्या पालकांची सभा घेतली आणि हळूहळू त्यांना भाजी कशी पिकवायची वगैरे वगैरे शिकवलं. म्हणजे येत असेल पण केलं नाही कधी, जागा होती पण केलं नाही. त्यांना शिकवून परवा त्यांचा मेसेज मी तुम्हाला शोधते आणि तुम्हाला पाठवते. जरूर. आता ती मुलं तिथेच राहिली, त्यांचा अभ्यास पण. कारण तुम्हाला बघा ना, दरवर्षी समजा तुम्ही गाव बदललं तर त्यांचं शिक्षण कसं होणार. शिक्षण पण झालं, आई वडिलांना पण जास्त पैसा मिळायला लागला. कारण बाहेर गेलं की खर्च वाढतो ना, तुमच्या घराचं भाडं सुद्धा तुम्हाला द्यायला लागतं, त्यामुळे खर्च वाढतो. तर तुमच्याच घरामध्ये तुम्ही राहून भाजीपाला पिकवला तर तुम्हाला पैसे मिळतील. हे एका शिक्षकाने, प्राथमिक शिक्षकाने शिकवलेले. म्हणजे असे आपल्यापर्यंत उदाहरणं आहेत. याच्यामध्ये आणखीन उदाहरणं मी देते मुद्दामून तुम्हाला, की जपान जेव्हा हे झालेलं होतं, आपलं दुसरं महायुद्ध झालं होतं, तेव्हा जपान बेचिराग झालेला होता, हिरोशिमा नागासाकी. हिरोशिमा. आणि त्यावेळेला जपानी महिलांनी ठरवलं की आम्ही फॉरेन प्रॉडक्ट्स घेणार नाही. आणि त्यामुळे जपान किती पुढे गेला. तसं आपण ठरवलं की आमचा भारत महान, तर आपण सुद्धा आपलेच भारतीय प्रॉडक्ट्स वापरूया. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर सावरकरांनी सुद्धा त्यावेळेला विदेशी कपड्यांची होळी केली होती. मग तेव्हा त्यांनी केली, मग आपण मात्र विदेशी कपडे कशाला वापरायचे. आपल्याचकडे बनवलेले खादीचे छान कपडे त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही त्या मुद्दाम साईट वरती जा, त्या सोलरच्या, त्यांनी सांगितले की ते चांगले कपडे तुम्ही वापरू शकता. नंतर श्वेता हुले म्हणून आमची वेंगुर्ल्याची उद्योगिनी आहे, तिने बचत गटाच्या माध्यमातून सगळ्या ग्रुप तयार केलाय. सगळ्या महिला या कोळणी आहेत. कोळणी का म्हणजे की त्यांनी एक पर्यटन स्थळ केलेलं आहे, जागा ठेवलेली आहे, होडी त्या तुम्हाला फिरायला नेतात. असा एक वेगळा मच्छीमारीचं म्हणजे मच्छीमारी करतात, फिशचं जेवण देतात, निवासाची सोय केलेली आहे आणि पुन्हा बोटिंग. काय वाईट आहे म्हणजे टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू. दुसरी आमची हर्षदा पटवर्धन रत्नागिरीमध्ये, स्वतः हर्षदा पटवर्धन ही टीचर आहे, पण हर्षदा पटवर्धन ही सॅनिटरी नॅपकिन्स बनवते. तिला मी सांगितलंय की तू आमच्याकडे, कारण तिला एवढी ऑर्डर आहे ना, तर सॅनिटरी पॅड्स ही पूर्ण घराघरात लागणारी आहे, तू शिकव आम्हाला. नंतर प्रिया मांडे ही औरंगाबादची उद्योगिनी आहे, ही चक्क लस्सी घरामध्ये पहिल्यांदा छोट्या प्रमाणात लस्सी केली,
आता पॅक लस्सी, नंतर तुमची हे काय सोलकडी, श्रीखंड, असे वेगवेगळे फूडशी रिलेटेड अगदी छोट्या प्रमाणात, आता मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. म्हणजे असे सुद्धा उद्योग तुम्ही करू शकता. फक्त ते करत असताना आवड, निवड आणि सवड, तुमची आवड काय आहे ते बघा, मग निवड बरोबर करा आणि मग सवड तुम्हाला मिळेल. आणि असं करत असताना मी तर नेहमी म्हणते की एका पंटीने आपण रोषणाई दिवा लावत जातो आणि ज्योत से ज्योत लगाते चलो, असं आपण केलं तर आपला ज्ञानातूनच आपण व्यवसाय याच्याबद्दलची पण माहिती देऊ शकतो. आणि हे करत असताना ABCDE+F = सक्सेस इन युअर लाईफ. ए म्हणजे एम, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. बी म्हणजे बिलीफ, विश्वास. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही एवढे शांतपणे ऐकताय, हे कॉन्सन्ट्रेशन. डी म्हणजे डिटर्मिनेशन, डिव्होशन. ई म्हणजे एफर्ट्स, प्रयत्न एक वाळूचे कण रगडिता ते लई गए. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही, मी प्रयत्न करायला पाहिजे. ई म्हणजे एफर्ट्स आणि एफ म्हणजे फेथ, म्हणजे श्रद्धा. आई वडिलांवरती ठेवा, गुरूंवर ठेवा, कोणावरही ठेवा, पण श्रद्धा पाहिजेच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र केलात तर तुम्हाला सक्सेस मिळणारच मिळणार. वा मॅडम, तुम्ही आता उद्योगिनींचं उदाहरण दिलीत, त्याच्यावरून मला आठवलं की तुम्ही जे उद्योगिनींचे पुरस्कार देता तर त्याचे निकष काहीतरी वेगळे आहेत, तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या पुरस्कार जे तुम्ही निकष? आम्ही निकषामध्ये कधीच तुमचं हे बघत नाही, तुमचा टर्नओव्हर ऑफ द कंपनी नाही बघत. फर्स्ट जनरेशन बिझनेस पाहिजे, काहीतरी वेगळेपणा पाहिजे आणि खरंच ती बाई काम करते की नाही. आता ही मातीची भांडी बनवणारीचे गांधीचं नाव माझ्याकडे गेल्या वेळेला आलं होतं, पण फॅक्टरी बघितलेली नव्हती. ही गांधीबाई नागपूरच्या MIDC मध्ये अप्रतिम भांडी बनवते. म्हणजे मी म्हणेन पुण्यात तुम्ही पण घ्या आणि मुंबईत मी पण घेते. आपले चहाचे प्याले बनवते, दही करायचं भांड, दही आपण मातीच्या भांड्यात लावलं ना तर पाणी खेचून घेतं, त्यामुळे. नंतर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिऊ नका, मातीच्या भांड्यातून पाणी प्या. नंतर मातीचे वेगवेगळ्या प्रकारची भांडी जी गॅसवर ठेवता येतात ती बनवते. म्हणजे काहीतरी वेगळं आहे, स्वतः एकटी करते, इनोव्हेटिव्ह आहे, हे बघतो. आणि हे करत असताना नेहमीच मला असं वाटतं की तुम्ही खरं किती करताय. नाहीतर बऱ्याच वेळेला आम्हाला असं पण नावं येतात की नवरा करत असतो आणि ती बायको. ऑफकोर्स मी असं म्हणणार नाही की नवरा नको, कारण शेवटी टीम वर्क मध्ये नवऱ्याची पण जेव्हा व्यवसाय वाढतो. आता परवाच मी पंडित नावाचा, पंडित एजन्सी त्यांचं नाव आहे कुलकर्णी, लंडन मध्ये आहे. तो माणूस IT रिलेटेड आहे, तर त्याच्याशी बोलले एक्सपोर्टच्या रिलेटेड. त्याच्याकडे त्यांनी पहिल्यांदा बायकोनी प्रॉडक्ट सुरू केले, फूड प्रॉडक्ट, आणि आता एवढा व्यवसाय वाढलाय की तो म्हणाला मला जॉब सोडायला लागला. हे होतच, पण कधी, जेव्हा तुमचा व्यवसाय वाढेल ते. पण जेव्हा व्यवसाय लहान असेल तेव्हा नवरा म्हणजे बायको अजिबातच घरात बसले तर ते नाही मला वाटत. आणि तुमचं मार्केटिंग कुठे कराल तर तुम्ही फॅक्टरीज मध्ये, ऑफिसेस मध्ये मार्केटिंग करू शकता, डॉक्टर्स कडे, हॉस्पिटल्स मध्ये जाऊन मार्केटिंग करू शकता. नंतर तुमच्या कॉलेजेस, शाळा, हॉस्पिटल्स, बँका, शाळा, हॉस्पिटल्स इथे करू शकता. नंतर तुम्ही महिला मंडळाच्या माध्यमातून मार्केटिंग करू शकता. मी नेहमी सांगते 25 तारखेपासून 5 तारखेपर्यंत तुम्ही जेव्हा पैसा खिशात असतो त्यावेळेला तुम्ही सातत्याने त्या क्लायंटकडे गेलात तर तुमचे प्रॉडक्टला नक्कीच बाजारपेठ मिळेल. आणि 25 ते 5 का, तेव्हा पगार झालेले असतात. पण ज्या महिला नोकरी करतात ना त्यांना खरंच वेळ नसतो बाहेर पडायला. मॅडम, तुमच्या या तुम्ही जे म्हणता की ऑफिसेस मध्ये जाऊन तुम्ही व्यवसाय करू शकता, पण त्याला जोडूनच एक प्रश्न विचारते आणि मग आपण समोर जे प्रश्न दिसतात त्यांचे प्रश्न घेऊया. कारण खूपसं तुम्ही अगदी भरभरून तुम्ही माहिती दिलेली आहे. पण मला असं वाटतं की आता पॅन्डेमिकचा काळ आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, शाळा, ऑफिसेस चालू नाही आहेत, काही छोटे उद्योजक ते मोठे उद्योजक, म्हणजे ज्यांची 3-3 वर्षाची प्लॅनिंग तयार आहेत, पण त्यांना तरी सुद्धा हताश वाटतंय, निराश वाटतंय. आणि त्याने जर आपण नुसतं म्हटलं घाबरून जाऊ नका, धीर धरा, तर ते म्हणतात की आता आम्हाला हे शब्द पुरेसे नाहीयेत, आम्हाला धीर कसा धरायचा आम्ही, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. सांगते ना. अगदी चांगला प्रश्न विचारलात, कारण पॅन्डेमिक मध्ये
तुम्ही जे काम करताय ना ते वेगळ्या तऱ्हेने तुम्हाला सादर कराल. सादरीकरण वेगळं पाहिजे. आता तुम्ही म्हणता तसं ऑफिसेस चालू नाही, पण मी समजा मोठ्या सोसायटीत राहते. आता अंजू नावाची आमची पुण्यातली उद्योगिनी आहे. ती म्हणाली ताई मला वेळच मिळत नाही, म्हणजे ती इतकी बिझी आहे की ती जे काय बनवायची ना, समजा 100% 50% बनवत असेल, आता तिला 100% पेक्षा जास्त मागणी आहे. म्हणजे तुम्ही कुठे मार्केटिंग करताय? ऑफिसेस बंद आहेत, पण तुम्ही, माझी पण सोसायटी मोठी आहे, माझ्याकडे 100 घर आहेत. मग 100 घरांमध्ये समजा आम्ही प्रॉडक्ट पोचवलं, आता ते कोणतं प्रॉडक्ट आहे हे आहे. आता पॅन्डेमिकच्या काळात मी तुम्हाला एक सांगते, 2 गोष्टी नक्की व्यवसाय तुमचे चालणार. एक म्हणजे औषधाशी रिलेटेड, म्हणजे डॉक्टरशी रिलेटेड, मग त्याच्यामध्ये मास्कचा व्यवसाय चालेल, सॅनिटायझरचा व्यवसाय चालेल. नंतर पीपीई किट्स मध्ये काल मी एका डेंटिस्ट कडे गेले होते. मला माहिती, म्हणजे पीपीई किट्स मोठ्या बघितल्या होत्या, पण छोट्या वेगळ्या प्रकारच्या असतात ते माहितीच नाही. साधी प्लास्टिकची पिशवी असते ना, तशी प्लास्टिकची पिशवी तिने मला डोक्यापासून घातली. ते मान फक्त बाहेर राहिली आणि कम्प्लीट आय वॉज कवर्ड विथ दॅट प्लास्टिकची पिशवी. आता हे इनोव्हेशन आहे ना, इनोव्हेशन आहे. आणि ती काय म्हणाली डॉक्टर, की हे आम्ही देऊन टाकतो बाहेरच, कारण मी जेव्हा येता तेव्हा वी डोंट नो कुठून आलाय तुम्ही. म्हणजे त्या डॉक्टर्सना काय पाहिजे, डॉक्टर्सची सगळी दवाखाने चालू आहेत. तर पीपी किट पण आता नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी बनवलेलं आहे, कारण पूर्वी आपण इम्पोर्ट करत होतो. आता गडकरी साहेबांनी तिथे जे क्लस्टर होतं, तर त्या क्लस्टर मध्ये हे रॉ मटेरियल बनवून, तिथे पार्लेवार म्हणून साहेब आहेत, जे एमएसएमईचेच अधिकारी आहेत, कारण गडकरी साहेब एमएसएमईचे अधिकारी मंत्री आहेत. तर गडकरी साहेब मंत्री आहेत आणि पार्लेवार साहेब हे अधिकारी. तर पार्लेवार साहेबांनी आता त्याची जबाबदारी घेतली आणि तिथल्या कॉमन फॅसिलिटी सेंटर मध्ये ते पीपी किट्स बनवतात, की जे डॉक्टर्स, ते मात्र पीपी किट वेगळे आहे, जे आपण मध्ये बघतो ते डॉक्टर सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागतात. आणि खरंच सांगते, मध्ये अशी परिस्थिती आली होती की ते प्रॉडक्ट अवेलेबल नव्हतं. आमची एक उद्योगिनी याच्यातली आहे, रत्नागिरीच्या जवळ चिपळूणची आहे, ती संपूर्ण डॉक्टरशी रिलेटेड प्रॉडक्ट बनवते. म्हणजे हिरव्या प्रकारचा गाऊन, हिरवी डोक्याची टोपी, मास्क, हँड ग्लोव्ज, म्हणजे आता ज्याची गरज आहे ना त्याचं मार्केटिंग जरी केलं, तुमच्याच ओळखी, काहीच करायची गरज नाहीये. आणि का मी म्हणते माहितीये का, आता जे तुम्ही म्हणता हाताश झाली, आमचीच ती पुण्यातली जी मुलगी आहे, ते प्रॉडक्ट तर तुम्ही विकलत तर तुम्हाला कमिशन मिळेल ना. काही न करता आम्ही तुम्हाला कमिशन द्यायला तयार आहोत. कारण आम्ही काय केलंय, आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कधीच असा व्यवसाय केला नव्हता, पण आता मार्केटेड बाय आम्ही उद्योगिनी. मग त्याच्यामध्ये मला नको आहेत पैसे, माझ्या प्रत्येक भगिनीला पैसे, जो विकेल, जो मार्केटिंग करेल त्याला समजा पैसे मिळाले तर काय हरकत आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला बिझी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला बिझी ठेवणं गरजेचं. हॅलो, हा, ऐकू येत आहे ना तुम्हाला? ऐकूया आलं का? शेवटचं नाही आलं? हा, तुम्हाला बिझी ठेवणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी पाहिजेत ना, आमचं औरंगाबादला स्टोअर आहे मॅडम, औरंगाबादला आम्ही उद्योगिनीचं स्टोअर आहे. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, जे गिरायकाला पाहिजे ते आम्ही आणून देतो, कारण पडेल ते काम आता करायची गरज आहे आपल्याला. सर्व्हायव्हल इज द क्विकेस्ट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा. आणि पडेल ते काम म्हणजे चांगलं प्रॉडक्ट तुम्ही द्या ना, क्वालिटी प्रॉडक्ट द्या, घर बसल्या उद्योग करा, आणि तुम्हाला गरजेच्या वस्तू दिल्यात तर तुम्हाला कोणालाही पैसे मिळतील. का नाही पैसे मिळणार? फूड प्रॉडक्टला पैसे मिळतील, सोपला पैसे मिळतील, मास्कला पैसे, आणि तुमच्यातल्याच महिला मास्क बनवत असतील तर त्यांच्याकडून घ्या. असं नाहीये की आमच्याच कडून घ्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने आपण व्यवसाय, आणि कुठल्याच गोष्टीला मी कंटाळलो, मी घाबरलो म्हणून चालत नाही. माझ्याकडे पण असं एक केस आली होती, त्या मुलीशी मी रोज बोलत होते, रोज एव्हरी डे आय यूज टू टॉक. मोठी बाई होती आणि तिच्या मुली लग्नाच्या आहेत, साधारण कॉलेज गोईंग आहेत. तर ती म्हणायची मी रडते. म्हटलं अगं तू रडतेस काय तुझ्या मुलींच्या समोर? हे बरोबर आहे का? तू मुलींना धीर द्यायला पाहिजे.
म्हणजे असं धीर देणं पण गरजेचं असतं. आणि मी खरंच देते. मी रात्री लोकांशी बोलते, ज्यांचे प्रॉब्लेम्स असतात ना त्यांच्याशी मी बोलते. कारण माझ्याकडे असं पण एक उदाहरण आहे अगदी, की माझीच उद्योगिनी महाडची, महाड सारख्या छोट्या गावातली 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. त्यावेळेला तिचा छोटा व्यवसाय होता. तिचा नवरा बघत होता, हिंदुस्थान लिव्हरचा डिस्ट्रीब्युटर होता. आणि त्यावेळेला शीला साबळेंनी काय केलं माहितीये, तिला तिचं राखी होती. राखीच्या दिवशी तिचा भाऊ आला असं तिला वाटलं. तिने दरवाजा उघडला. दरवाजामध्ये चोर होते. त्यांनी जे काय मागितलं ते सगळ्या गोष्टी दिल्या. आणि सगळ्या दिल्यानंतर त्यांची हाव खूप होती. त्यांनी काही गोष्टी मागितल्या. तर त्यांनी मागितल्यानंतर दिल्या नाहीत म्हटल्यावर नवऱ्यानी थोडस रेजिस्टन्स केला. तर रेजिस्टन्स केल्यानंतर त्याला तिच्या डोळ्यासमोर त्यांनी उडवलं. पण ती घाबरली नाही. 2 मुलींना तिने मोठं केलं. आणि आय एम हॅपी टू टेल यू तिचा 4 कोटीचा टर्नओव्हर आहे आता हिंदुस्थान लिव्हरचा. म्हणजे शेवटी जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे आणि आलेल्या परिस्थितीनुसार तोंड देण्याची. आमच्या स्वामींनी तेच सांगितलंय. स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलंय, प्राप्त परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. प्राप्त परिस्थिती प्रत्येक वेळेला वेगळी असू शकते, पण त्याला तोंड देऊन तुम्ही कसं पुढे जाता हे महत्वाचं आहे. आणि प्रॉब्लेम असतील तर त्यांना सॉल्व्ह करायला आपण त्यांच्याशी बोलत राहायचं. त्यांचं माहिती म्हणजे जरा त्यांचं मन मोकळं करायला मदत करायची. तर चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे शीलाच्या बाबतीत तर मी सांगेन, शीलाच्या आता 2 मुलींची लग्न झालीत. तिचं काम खूप चांगलं आहे. पण ती म्हणते रात्री घरी गेल्यावरती कंटाळा येतो मॅडम. मग मी तिला मधनं सहज फोन करते. सहज का, ती एकटी घरात तिला मदतीची म्हणजे सोबतीची गरज असते. कोणी बोललं तरी सुद्धा ती सोबत होती. अगदी अगदी. शलाका, निशांत, आपण प्रश्न काय घेऊ शकतो का? काय प्रश्न आहेत? हो, आपण आता प्रश्नोत्तर घेऊयात. हो, येस. माझ्या मते अनम्यूट करून घेऊया प्रश्न, कारण चॅट मध्ये काही प्रश्न दिसलेले नाहीये. हो, आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते अनम्यूट करतील आणि मग विचारतील प्रश्न. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल ना त्यांनीच फक्त अनम्यूट करा, म्हणजे मग गडबड नाही. मॅडम मी विचारून निलेश बक्षे बोलतोय. बोला निलेश. मॅडम मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आमचं ऑटोमॅटिक कार आणि बाईक वॉशिंग मशीन्स आम्ही मॅन्युफॅक्चर्स करतो. जे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे. इंडियामध्ये फर्स्ट टाइम तसं प्रोडक्ट आम्ही आणलेलं आहे. कोणी मॅन्युफॅक्चर करत नाही आज सुद्धा. व्हेरी गुड. तर तुमच्या माध्यमातून मला कळालं बरंच की आपण एक्सपोर्ट कसं करू शकतो, आणि एक्सपोर्टला खरंच खूप डिमांड आहे. इंडियात तर आहेच पण एक्सपोर्टला पण आहे. नक्की नक्की. टू बी ऑनेस्ट विचारायचं असं की आता जी पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आहे, प्रोडक्टची कॉस्ट वगैरे थोडी मोठी असल्यामुळे आणि आमचा बिझनेस आता तरी सध्या B2C असल्यामुळे लोकांकडनं पैसे काढणं खूप मुश्किल होते. तर अशा सिच्युएशन मध्ये थोडं कसं बघावं, थोडं एक्सपोर्टला वगैरे किंवा इंडियामध्ये सुद्धा काय? एक्सपोर्टला तर वाव मिळेलच, परंतु आता इन जनरल पैसा फिरायची गरज आहे आणि तुमची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. तुमचा क्लास हा जरा हायर क्लास आहे असं मला वाटतं, ऑटोमॅटिक कार असल्यामुळे. बरोबर आहे ना? तर त्यामुळे कार आणि बाईक, बाईक दोन्ही गोष्टी थोडा हायर क्लास कडे आहे. त्यामुळे तुमचं मार्केटिंग करताना रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि वेगवेगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून तुम्ही मार्केटिंग करा. तुम्हाला मी एक कॉन्टॅक्ट देते. उमेश दाशरथी म्हणून आमचे औरंगाबादला आहेत. औरंगाबादला ऑटोमोबाईल क्लस्टर आहे, तर त्याचे ते अध्यक्ष होते. उमेश दाशरथींचा नंबर देईन, कारण उमेश दाशरथींचा मुलगा यांनी तर एक प्रॉडक्ट बनवलाय की त्यांनी रोबोट बनवलेला आहे आणि रोबोटच्या माध्यमातून तो याला तुमच्या हॉस्पिटलमध्ये औषधं देणं, म्हणजे इन्स्टेड ऑफ पर्सन ती नर्सच्या ऐवजी तो रोबोट औषधं देतो. तर असं वेगळं प्रॉडक्ट त्या मुलांनी बनवलेलं आहे. त्याचं पण हायर रेंजचं प्रॉडक्ट आहे. त्याचा नंबर मी तुम्हाला देईन. तुम्ही रात्री समजा सगळ्यांनीच माझा नंबर लिहून घेतलात तरी चालेल. 9820135650. म्हणजे मी उमेश दाशरथींचा नंबर तुम्हाला देऊ शकेन. 9820135650.
650 हा माझा नंबर आहे. ओके मॅडम. 3565. ओके. तुम्ही मला फोन करा, म्हणजे मग मी तुम्हाला उमेश दासरथींचा नंबर पाठवेन. तिला त्याने बोलवलंय, तिला नाही येते 10 मिनिटात. तुमचा नंबर परत सांगता का मॅडम? हो सांगते ना, 98201. चॅट बॉक्स मध्ये टाकतोय, लोकांनी तिथून नोट करा. 98201 35 650 3565. ओके, थँक्यू. हॅलो मॅडम, मला एक प्रश्न होता. आता ऍक्च्युली मी सोशल सेक्टर मध्ये काम करते आणि आता मी एक खूप मोठा सर्वे केला होता या पॅन्डेमिक पिरियड मध्ये. जी लोक परत गेली ना त्यांच्या, पण पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याच्यामध्ये केला होता. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप संस्थांनी मदत केली होती. तर त्या संस्थांबरोबर एखादं आपलं लेक्चर जर ठेवायचं असेल किंवा तिथे गावाकडच्या सगळ्या लोकांना आता प्रश्न पडला की परत शहरात तर जायचं आहे किंवा आमच्या गावामध्ये आम्हाला काही व्यवसाय उपलब्ध होऊ शकतील का, कसे करता येतील, बरोबर. तर त्याच्यासाठी काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल का? नक्की 100%. कारण मी कुठेही भाषणाला जाते. परवा मी मस्कतला सुद्धा भाषणाला जाऊन आले. नाही, आपल्याला भाषण करायचे ते ऑनलाईनच आम्ही शक्यतो घेतो आहोत, त्याच्यामुळे ऑनलाईनच भाषण. तर मी जरा विचारून आपल्याशी कॉन्टॅक्ट करीन त्याच्यासाठी की त्या सगळ्या संस्थांना. चालेल. संस्थांचे जे पदाधिकारी असतील ना, त्यांना एकत्र करून जरी केलं तरी चालेल. गावागावातून करायचं झालं आणि गावागावातून करायचं असेल तरी चालेल, कसंही चालेल. काही प्रॉब्लेम नाही. काहीच हरकत नाही. मी ज्योत्स्ना गोडबोले म्हणून बोलतेय. बोला दिसतंय मला, बोला. मी सोलारच्या बिझनेस मध्ये आहे 2000 सालापासून. व्हेरी गुड, खूप चांगला बिझनेस आहे. त्याला वाव पण खूप आहे. बोला. हो. तर म्हणजे माझी पॅशन आहे सोलार, हे म्हणजे अगदी आत्मा आहे म्हटलं तरी चालेल सोलार हा. तर मला तुम्ही चरख्याचं जे सांगितलं तुम्ही, त्याचं काय आहे, म्हणजे त्यासाठी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कोणाकडे जायला पाहिजे, काय? नाही, कॉन्टॅक्ट म्हणजे KVIC, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. ओके. तुमचे खरं पूर्वी तरी प्रवीणचे जो म्हणजे चोरडी यांचा मुलगा आहे तो त्याचा अध्यक्ष होता. आता कोण आहे मला माहिती नाही, पण KVICच्या याला जा तुम्ही. किंवा चरख्याचं पण तुम्ही नुसतं सोलर चरखा टाकलत ना गुगलला की मिळेल तुम्हाला, सगळी माहिती मिळेल, कळलं का? तर सोलर चरखा टाका, कारण ही सगळी माहिती म्हणजे मला माहिती होतं, पण फिगर्स सगळ्या त्या सोलर चरखामधनच मी घेतलेले आहेत. 24 लाख वगैरे. उद्योगिनी ग्रुपला पण यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला काय करायला लागतं? आम्ही उद्योगिनीला पैसे घेत नाही. तुम्ही तुमचा नंबर मला, माझा जो नंबर दिलाय त्याला पाठवा. म्हणजे पुढच्या वेळेला तर मी तुम्हाला सगळ्यांनाच बोलवते. KVIC आपलं KVIC नाही, आम्ही यांना बोलवलेलं आहे, तुमच्या RCFच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर आणि आमचं पुण्यामध्ये जे, तुम्ही पुण्याचे आहात का? हो, मी पुण्याची आहे. मग पुण्यामध्ये आमचं जे मीटिंग होते, म्हणजे जेव्हा सुरू होईल तेव्हा, आता एवढ्या लवकर काही सुरू नाही होणार, पण जेव्हा होईल तेव्हा आनंद तुमचं देसाई बंधू आंबेवाल्यांचं जे याला दुकान आहे तिथे स्वामी कृपा हॉल आहे, कर्वे रोडला, तिथे स्वामी कृपा हॉलमध्ये आमची मीटिंग असते. आणि साधारण पुण्यातली मीटिंग ही अमावस्येला असते साधारण, कारण त्यांचं लग्नाचा हॉल असल्यामुळे आणि आम्ही फुकट काम करत असल्यामुळे कोणाचंही नुकसान न करता उद्योग करावा म्हणून ती अमावस्येला असते. बरं, ठीक आहे. आणि दरवर्षी आम्ही खरं गणपतीपूर्व एक प्रदर्शन पण छोट्या प्रमाणात तिथे असतं उद्योगिनीचं. आता सुद्धा तारखा डिक्लेअर आहेत, पण आय डोंट थिंक सो आता आम्हाला करता येईल. मग आम्ही पुढे करू कधीतरी. चालेल, थँक्यू. येस. आणि त्यामुळे आमचं आणखीन एक म्हणजे जसं तुम्हाला उद्योगिनीचं हे सांगितलं तसं हे सांगितलं, म्हणजे आपण कलेक्टिव्हली त्या 17-18 सेंटर्सच्या सगळ्या बायका आमच्या बरोबर असतात या मीटिंगला. तर तुम्ही अवश्य या, अवश्य या. नक्की नक्की सगळ्यांनीच या म्हणजे. हो नक्की. तू फूड प्रॉडक्ट मध्ये आहे का बेटा शलाका? तू कोणत्या बिझनेस मध्ये? मी मॅडम IPR मध्ये आहे, पेटंट्स, ट्रेडमार्क्स आणि कॉपीराइट मध्ये. अरे व्हेरी गुड. मग तुला एक उदाहरण देते, खूपच चांगल्या काय याच्यात आहेस. ट्रेडमार्क वरनं आपल्या वर्धाचा जो ग्रुप आहे बचत गटाच्या, तर त्यांना वर्धिनी हे नाव तिथल्याच एका
अधिकारी बाईंनी दिलेले आहे. ती बाई माझी मैत्रीण आहे आणि तिने ते अच्छा. मला सांगितलं होतं. IAS अधिकारी होती तिथे, हा तिथल्या हा भागामध्ये अधिकारी असताना तिच्या लक्षात हा आलं हा की बचत गटाच्या बायका आहेत पण त्यांना हम्म. ट्रेडमार्क नाही. मग म्हणून हा. वर्ध्याची वर्धिनी आणि ट्रेडमार्क इज हो अ व्हेरी मस्ट. इट इज अ मस्ट. हो विदाउट हो दॅट यू कॉन्ट ट्रेडमार्क गो इज अहेड. मस्ट मस्ट. हो हो त्यामुळे खूप चांगला त्यामुळे व्यवसाय आम्ही आहे. नवीन बिझनेसच्या याच्यामध्ये आम्ही हे करतो सांगतोच लोकांना पण. हो मला पण हो उद्योगिनी ग्रुपमध्ये यायचं आहे. आम्ही हो ऍक्च्युली तुमचं वुमन्स डे ला जे मुंबईला एक होणार होतं प्रदर्शन त्याला आम्ही येणार होतो. मुंबईला हा. एक स्टॉल असतात प्रदर्शन ना. नाही. हा हा ऐका, तेव्हा प्रदर्शन असं नसतं. हा मुंबईला दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन ना, त्याच्या हम्म. आधीचा रविवार म्हणजे यावर्षी 1 हा मार्चला झालं आणि हा तेव्हा हा 1 मार्चला 1 आलं मार्चला बरोबर. 1 हम्म. मार्चला हम्म. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉन्फरन्स असते हा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आलात की तुम्हाला हम्म. चहा नाश्ता देतो आम्ही. मग हम्म. दुपारचं जेवण देतो, दुपारचा हम्म. चहा देतो, हम्म. जाताना आमचं पुस्तक देतो आम्ही हा उद्योगिनीचं. कारण हम्म. जे त्या दिवशी पुस्तक येतं ना ते सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून देतो. आणि अच्छा. तेव्हा खाली आम्ही स्टॉल्स फक्त 10 लावतो पण ते हा अगदी 1च तासापुरते असतात. ती दॅट इज ओनली द ओके. पब्लिसिटी फॉर युअर प्रोडक्ट. आणि त्याला हा पैसे हा पण जास्त नसतात हम्म. तिथे. कारण जेवताना बायका फक्त येऊन बघतात आणि 18 बरोबर. सेंटर्सच्या बायका येतात. ह्या वेळेला तर हम्म. 1,500 बायका माझ्याकडे होत्या. म्हणजे मला दुसरा हॉल हम्म. घ्यायला लागला होता. आणि यावर्षी हम्म. आमचं स्वतः गडकरी साहेब होते बक्षीस समारंभाला. हा ओपनिंगला हा माझी अरे वा. हैदराबादची उद्योगिनी होती आणि हम्म. खूप सुंदर झालं. तू हम्म. आता याच्या ट्रेडमार्क वरनं आणि याच्यावरनं बोलली ना, हा माझ्याकडे भरत दाभोळकर आले होते. ते पण अरे खूप वा. सुंदर, म्हणजे अमूलची जाहिरात ते करायचे. हो ते हो हो खूप ते खूप खूपच छान ते क्रिएटिव्ह आहेत. हो. क्रिएटिव्ह आहेत. त्यांनी हम्म. खूप सुंदर भाषण दिलं होतं. हो. आणि 2 गोष्टी मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची अध्यक्ष असताना केल्या की ग्लोबल हम्म. महाराष्ट्र हा कन्सेप्ट रुजवला. ग्लोबल हम्म. महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्डची लोक आलेली होती आणि 8 हा देशातून लोक आली होती. 26 हम्म. अकराच्या बॉम्बलाच नंतर आमची कॉन्फरन्स होती 9 जानेवारीला. आणि हम्म. ऑस्ट्रेलियातून जे जोशी म्हणून येणार होते त्यांनी मला हम्म. फोन केला होता. तेव्हा व्हॉट्सअप, स्मार्टफोन काही नव्हतं. आय एम हम्म. टॉकिंग अबाउट 12 इयर्स बॅक. तर या त्यामुळे राईट. तेव्हा काही नव्हतं. त्यांनी हम्म. मला विचारलं होतं, मॅडम मला SMS आलाय ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडनं की डोंट गो टू इंडिया. म्हटलं अच्छा. सर तुम्ही तुमच्या मायदेशी येताय, हो. तुम्ही काय घाबरताय, कम टू इंडिया. हो. आणि खरंच आमची ती परिषद खूप चांगली झाली. ग्लोबल महाराष्ट्र 8 देशातून लोक आली होती. हा. आणि त्यावेळेला आणखीन एक इनोव्हेशन आम्ही केलं की जेवढी कॉन्फरन्सला लोक आली होती बाहेर जाताना प्रत्येकाला तुम्हाला एक CD दिली होती आणि त्या अच्छा. CD मध्ये सगळे तुमचा डेटाबेस म्हणजे दोज हु वर अटेंडीज त्यांचं आम्ही हे दिलं होतं. आणि अरे वा. तेव्हा इट वॉज इनोव्हेशन. येस आता येस डेफिनेटली. आता इट इज आणि जाताना प्रत्येकाला रिटर्न गिफ्ट म्हणून ते दिलं होतं. आणि आणखीन 2 गोष्टी केल्या. यंग एंटरप्रेन्योर्स विंग मगाशी जसं सांगितलं तसं. आणि आणखीन एक भरत दाभोळकर त्या माझ्या कार्यक्रमाला त्याला पण होते. मीडिया बिझनेस विंग. देर आर ऑपॉर्च्युनिटीज इन मीडिया ऑल्सो. आणि त्याच्यासाठी मी तेव्हा रोहिणीताई हातंगडींची बोलले होते. रोहिणीताईंनी मला सांगितलं होतं तेव्हा खूप वेगवेगळ्या, म्हणजे तुमचा हा आला होता, सुधीर गाडगीळ आला होता, भरत दाभोळकर होते, नंतर माझ्याकडे त्यावेळेला प्रभाकर पंचीकर होते, ते आले होते, नंतर सगळे वेगवेगळ्या फील्ड मधले, पण दोज हु आर विथ द मीडिया अशी लोक आलेली मीडिया. होती ओपनिंगला. आणि तेव्हा प्रत्येकाची भाषणं पण चांगली झाली होती. पण देर आर ऑपॉर्च्युनिटीज इन मीडिया म्हणजे काय की मीडियामध्ये कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हो अलका कुबलचा नवरा हो हा हो पण असं मीडियाशी रिलेटेड काम समीर करतो. आठले. हो. ते पण बरोबर. असा व्यवसाय आहे. ते हो. मला यांनी सांगितलं होतं की साड्या, तुम्हाला जे कपडे दागिने काय घालतात या बायका, तर ते सुद्धा भाडोत्री असतं, तेवढ्या हो पुरतं असतं असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत मीडियामध्ये सुद्धा तुम्हाला करता येण्यासारख्या. बरोबर. हो. म्हणजे या दीज आर द न्यू ओपनिंग्स. येस. पण मला सांगायला वाईट वाटतं नंतर, म्हणजे शेवटी कसं असतं, आपण ते वीर होतं पण त्याला वटवृक्षात करण्याचं काम हो पुढच्या पुढच्या ह्याचं लोकांनी आहे. करायला लागलं. बरोबर. आता मात्र आम्ही उद्योगिनीतच ते पुन्हा इन्व्हॉल्व करणार मीडिया बिझनेस. कारण आमच्या सगळे पत्रकार किंवा मीडियाशी रिलेटेड आमच्या बरोबर आहेत.
त्यांना बरोबर घेऊन पुन्हा आम्ही नवीन जोमाने काम करायचं ठरवलंय. मस्त. स्वाती, मला विचारायचं आहे. अश्विनी विचारा ताई. नमस्कार ताई, खूपच सुंदर. आम्हाला आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तीकडनं हे ऐकायला मिळाल्यामुळे खूप छान वाटतंय. तर जसं आता मी रेडी टू कुक प्रॉडक्ट्स करते. मी 5 वर्ष फूड जॉईन चालवलं. आता त्याच्यासाठी मी लेबर प्रॉब्लेम नेहमी येत होता, म्हणून मग मी आता ऑटोमॅटिक मशीन्स करतेय आणि माझे मिस्टर करतोय. बेड, पाणीपुरी, पोहे आणि चहा असते. 12 सप्टेंबर मुहूर्त काढलेला आहे आणि तुम्हाला आता नक्की इन्व्हाइट करेन. मी आणि माझे मिस्टर दोघं मिळून, आम्ही इंजिनियरच आहोत. अचाट हाऊस म्हणून मी हे करायला लागले आणि आता अचाट हाऊस माझी अफाट झाली आहे. तर मी त्याच्या अंडर रेडी टू आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, कारण माझ्या डोक्यात आता पुण्यामधल्या फूडवाल्यांनीच एकत्रित या. म्हणजे कारण काय, तुम्ही दुकानातून घेता ना काही प्रॉडक्ट, वाय टू गो टू शॉप. इथे तुम्ही तुमचं मार्केटिंग. आता पार्ल्यातलं मुद्दाम उदाहरण देते. 25 महिलांचा आमचाच ग्रुप एकत्र आलाय आणि त्यांनी कसं केलेलं आहे, त्यांनी एकत्रित येऊन 25 जणांना सांगितलं काय, मी तुम्ही 10-10च लोक जमवा. 250 लोकांपर्यंत माल जायला लागला आमचा. तसं पुण्यातल्या बायकांना सांगितलेलं आहे. तसं पुण्याच्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि नंतर एक्सपोर्ट पण आपण करू एक मिनिट अश्विनी, तुझं नाव आम्ही अचाट अश्विनी असं ठेवलेलं आहे बरं का आमच्याकडे. आणि हो, स्वाती आता थोडंसं कन्क्लूड करते. 5:50 मला एकच विचारायचं राहिलं की विचार जसं अमेझॉन वर आपण ऑनलाईन विकू शकतो, तसं आपल्या उद्योगिनी परिवारात कोणी आहे का की जे असा आपलंच देऊ शकेल? नाही, मी तुला म्हणजे अजून ओपन केलेलं नव्हतं हे सिक्रेट. आपणच असं अमेझॉनचं सारखं इंडियन अमेझॉन सुरू करतो आपल्यासाठी. ते काय केलं मी, त्याच्यासाठी अभ्यास करायला लागला. 10 लोकांना भेटले आणि ते ऑनगोईंग प्रोसेस चालू आहे. लवकरच आमच्या डोक्यात पण गणपती पूर्व ते लॉन्च करायचं. आम्ही मॅडमला सांगूच. अश्विनी, प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुझ्या आचार लवकर फळाला येऊ अशी इच्छा आहे. आणि स्वाती थोडं कन्क्लूड करते, कारण सर तुम्हाला थँक्यू. मला सर नाही म्हणायचं, मला सौमित्र म्हणायचं. सौमित्र एकदम कसं म्हणणार, मला 100 मित्र झाले. आता आपली भेट झालीये. आणि काय असतं माहितीये का, मला ते, मी मार्केटिंग वाली ना, त्यामुळे सर आणि मॅडम शिवाय मला बोलताच येत नाही. माझ्यापेक्षा छोटे असले तरी मी सर आणि मॅडमच म्हणते. बरं, पण आता मार्केटिंग काय म्हणत होता? खूप छान, तुमची संस्था खूप छान आहे. मला इन्क्लूड करून घ्या, एवढी एक विनंती. आमचा मान आहे. बरं, स्वाती आता कन्क्लूड करते काय काय झालं, आणि नंतर फॉलोड बाय निशांत आवळेला मी रिक्वेस्ट करेन की तिने आभार प्रदर्शन करावं. ओके. मिनलताईंनी आज भरभरून दिलं आपल्याला. किती आपण घ्यावं तितकं थोडं आहे आणि वेळ तर म्हणजे वेळाकडे बघावं लागतंय. पण मॅडम थँक्यू सो मच. खरं म्हणजे थँक्यू हे शब्द खूपच कमी आहेत. अगदी आपल्या माणसांना थँक्यू म्हणायचं नसतं. बरोबर. आणि कोण म्हणेल तुम्हाला, म्हणजे माझी तर हिंमत नाही आहे की तुम्हाला ज्येष्ठ नागरिक सुद्धा म्हणायची. तुम्ही तरुणच आहे. नाही, वय काही नाही. वया तुमच्या मेंदूमध्ये जो जे तारुण्य आहे ते नक्कीच घेण्यासारखं आहे. त्यामुळे आपण सगळेजण हा मॅडमचा उत्साह बघतोय, तर तो उत्साहच आपल्याला खूप शिकण्यासारखा आहे. तर आज आपण काय काय घेतलंय अगदी छोट्या छोट्या पॉइंट्स मध्ये मी सांगते. अदरवाईज आपण रेकॉर्ड केलेली मुलाखत पुन्हा पाहू शकतो, आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकतो. आणि मॅडम तुम्हाला समाविष्ट करून घेणं हा आमचा सन्मान आहे, त्यामुळे हे कार्य लवकरच करू आम्ही. मॅडम म्हणतात, मंदी तिथे संधी, आयडिया इज करन्सी, सर्वायवल इज द फिटेस्ट नव्हे क्विकेस्ट. गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार. आपला बँक बॅलन्स म्हणजे फक्त पैसे नव्हे तर माणसं. बचत म्हणजे भांडवल, बचत म्हणजे समृद्धी. नंतर स्वोट अनालिसिस कडे एक वेगळ्या दृष्टीनं कसं बघायचं ते त्यांनी खूप सुंदर सांगितलं. टीम, टार्गेट, एफर्ट्स, एम आपलं ध्येय, आणि मोटिवेशन, मनी, मॅन, वुमन,
सगळं हे एम मध्ये जे 7 एम असतील ते. नंतर तुम्ही तुमची पॅशन फॉलो करा, रिव्ह्यू घ्या आणि एक प्लॅनिंग तयार करा. त्या बरं हुकूम आपण चालतोय की नाही हे बघा. नंतर त्यांनी आपल्या योजनांबद्दल अगदी इत्तमभूत माहिती दिली. शिवाय आपल्याला त्या कधीही आपण त्यांना खरोखर मी त्यांना 2 दिवस रात्री पिडतीये वेगवेगळे. पण मला रात्रीच बोलायला आवडतं कारण सकाळी वेळ नसतो ना आपल्याकडे. हो. तर तेवढ्याच उत्साहानं मॅडमनी मला उत्तरं दिलीत आणि न कंटाळता. सो आपण त्याच्याबद्दल त्यांना विचारू शकतोच अगदी. पण त्यांनी उद्यम सखीचं पोर्टल जरूर बघा असं सांगितलं. MSME, NSI स्कीम्स, जेम गव्हर्नमेंट ची जी स्कीम आहे ती, मुद्रा लोन जे कोलॅटरल सिक्युरिटीला त्याच्यासाठी लागत नाही. एक सेकंड मॅडम, एक राहिलंय. चीफ मिनिस्टर रोजगार योजना ते राहून गेलं. चीफ मिनिस्टर रोजगार योजनेतर्फे DIC तर्फे तुम्हाला कर्ज मिळतं आणि ती तुम्हाला 50 लाखापर्यंत आहे, अप टू 50 lakhs. आणि ही तुम्हाला DIC वाले येऊन उलट पाठी लागून करून घेतात. तर त्यामुळे ते तुम्ही DIC वाल्यांना बोलवाच, म्हणजे मी बोलवलेलं होतं आणि त्या खूप मदत करतात DIC वाले. चीफ ही ऍक्च्युली नवीन योजना आहे, चीफ मिनिस्टर रोजगार योजना. चीफ मिनिस्टर हो येस. नंतर मुद्रा लोन, स्टँडअप इंडिया क्लस्टर ची जी योजना आहे. नंतर स्टार्टअप इन्क्युबेशन जे आहे त्यांच्यासाठीचं एचआन कार्ड, अशा नंतर KVIC योजना, अशा अनेक योजनांबद्दल मॅडमनी खरोखर अगदी विस्तृत माहिती दिलेली आपल्याला. आणि एक सांगितलं की जे त्या स्वतः त्याचं आचरण करतात की पायाला चाक, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. आणि त्यांनी आपल्याला 4थ्या ऋतूची ओळख करून दिली, जे मला फार सुंदर वाटलं, की जिव्हाळा ऋतू. जिव्हाळा ऋतू आपल्या सगळ्याच आयुष्याला, म्हणजे नॉट ओनली उद्योजकीय आयुष्य, आपल्या पर्सनल आयुष्यात सुद्धा जिव्हाळा हा अत्यंत महत्वाचा आहे, की जो ओलावा निर्माण करतो, ओलावा टिकवून ठेवतो. नंतर या जिद्द तुमची साथ आमची असं म्हणणाऱ्या मिनलताई या मला गंगोत्री सारख्या वाटतात, की एक नदी त्यांची सुरू झाली आणि त्या प्रवाहाला अनेक छोटेसे ओढे, छोटे झरे येऊन मिळाले आणि एक मोठा महानद तयार झाला आणि सगळ्यांना स्वतःच्या खळखळत्या उत्साहानं, खळखळत्या तारुण्यानं त्या घेऊन जात आहेत पुढे आणि या नदीमध्ये सामील करून घेतात आणि हा प्रवाह वाढतोच आहे. आणि त्याच्या ह्या प्रवाह वाढतो, त्याच्या भोवतीलची जी जमीन आहे जी आपण सुजलाम सुफलाम झालेली बघतोय. सो धन्यवाद. हा प्रवाह असाच खळखळता राहू देत. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला, आमच्यासाठी खूप वेळ दिलात. थँक्यू अगेन. नंतर मी एकदा थँक्यू म्हणेन निवडक उद्यमीच्या सगळ्या टीमला मी थँक्यू म्हणेन. त्यांनी मला संधी दिली, त्यांच्यामुळे मला मिनल ताईंशी डायरेक्ट बोलता आलं. मला माझा तोही प्रवास मला स्वतःला खूप छान वाटत होता की त्यांना जाणून घेणं. त्या निमित्ताने मला त्यांच्याशी जोडून घेता आलं. नंतर ज्यांच्यामुळे आपण मिनल ताईंशी जोडलो गेलो, वैशालीताई पेशवे. वैशालीताई थँक्यू सो मच. निशांत शलाका थँक्यू. आणखीन कोणाचं नाव गेलं असेल, भीमन सर गांधी थँक्यू सो मच. आता मी निशांतजींकडे सूत्र देते. निशांतजी वोट ऑफ थँक्स करा प्लीज. थँक्यू स्वाती. थँक्यू मिनल ताई. आजचा हा कार्यक्रम जुळून येण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपापल्या परीने प्रयत्न केलेत. जसं स्वाती आता म्हणाली तसं मिनल ताईंचा आपण एक कार्यक्रम आपल्यासाठी करूया का, अशी पहिली सुरुवात आमच्या उद्यमी सदस्य वैशालीताई पेशवे यांनी एक 3 आठवड्यापूर्वी मांडली आणि मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मग कसं करायचं, काय करायचं, मिनलताईंना बोलवायचं, तर आधी काय तयारी करावी लागेल, असं सगळं आमचं डिस्कशन झालं. मग आमच्या निवडकच्या ऍडमिन टीम मधल्या दीपाली पात्रीकर आणि भीमन सर यांनी मग मिनलताई तुम्हाला जर मी सांगितलं होतं की आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती MSME संदर्भातली, MSME साठी. तर ती संकल्पना दीपाली पात्रीकर आणि भीमन गांधी यांनी मांडली होती. हेतू हाच होता की प्राथमिक आपण काहीतरी उपक्रम राबवले तर लोकांना त्याची उत्सुकता वाढेल आणि तुमचं जे काही मार्गदर्शन आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर ती प्रश्नावली मागच्या शुक्रवारी तयार झाली. 2 दिवस आम्ही त्याच्या उत्तरासाठी दिले होते. रविवारी आम्ही त्याचा रिझल्ट डिक्लेअर केला
भीमन सरांनी अगदी ते प्रश्न ज्यांच्याकडून करवून घेतले असे आमचेच एक मित्र आहेत, त्यांचं नाव हर्षवर्धन रिसबूड, आणि त्यांचा आम्ही सोमवारी मागचा कार्यक्रम केला. त्यांनी त्या प्रश्नावली संदर्भात आम्हाला आहेत बरं का आपल्या हो हो आहेत. मला आवडेल त्यांना भेटायला सुद्धा. हर्षवर्धन जरूर भेट त्यांना. जरा हो नक्की नक्की. थँक्यू. बरोबर हर्षवर्धन बरोबर बोलले ना. हो चुका असतील तरी सांगायला हरकत नाही, कारण अनुभवात नाही माझ्या ज्ञानात भर पडली या. तर हर्षवर्धन रिसबूड यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. भीमन सरांनी अगदी त्यांच्या बरोबर बसून ती प्रश्नावली तयार केली होती. आणि आता 2 दिवसापासून मी स्वातीताई तुमच्याशी बोलतो, कसं आपण हे सगळं करूया, मुलाखत घेताना काय तयारी करावी लागेल. स्वातीताईंनी तुम्ही दिलेल्या बऱ्याच गोष्टी त्याचा अभ्यास केला होता, बऱ्याच चर्चाही झाली या सगळ्यामध्ये. मी आणि शलाका आम्ही थोडासा लॉजिस्टिक सपोर्ट वगैरे केला होता. आणि सौमित्र सरांचंही आभार मानावे लागतील. हर्षवर्धन बरोबरची मीटिंग, प्रश्न आणि ओव्हरऑल कन्सेप्ट बद्दलचं त्यांचं मार्गदर्शन हे कायमच असतं. तर आणि सरतेशेवटी आमचे निवडकच्या परिवारातली मंडळी ज्या उत्साहाने आज इथे वेळात वेळ काढून हजर झाली. अजूनही 46 लोक आपल्या ह्या कार्यक्रमात आहेत, त्यामुळे त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. म्हणजे आम्ही काहीतरी प्रपोज करतो पण तेवढाच भरभरून प्रतिसाद आम्हाला समोरून मिळतो. त्याचमुळे हे सगळं शक्य होतं आणि त्यामुळे निवडकच्या परिवाराचेही आभार मानले पाहिजे. तर धन्यवाद. बऱ्याच लोकांनी या सगळ्यासाठी आपापलं योगदान दिलंय, त्यामुळे हे शक्य होऊ शकलं. थँक्यू व्हेरी मच. ईशांत, मला सांगायला आवडेल की आज आपल्याकडे विक्रमी संख्या होती अटेंडीजची. आज जवळजवळ 73 अटेंडीज होते मिनलताईंच्या कार्यक्रमाला. सो आपल्या सदस्यांनी खूप फायदा करून घेतला असेल असं मला वाटतं, नक्की खात्री आहे. आणि म्हणजे माझ्या रिक्वेस्टवर CDSL चे निवृत्त अधिकारी श्री चंद्रशेखर ठाकूर हे देखील आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मला कळवलं, आता मला माहित नाही ते आहेत की नाही. तर कार्यक्रम हो 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 कार्यक्रम त्यामुळे खरंच यशस्वी झाला असं म्हणता येईल. थँक्यू व्हेरी मच. पूर्ण हा एक्सपिरियन्सच एवढा ओव्हरवेल्मिंग होता की मजाच आली. थँक्यू. मला हे संपवायच्या आधी मिनलताई तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा, मी काही विचारलं नाही त्यामुळे मी हक्काने विचारते की MSME साठी हे जे IPR अवेअरनेस म्हणजे त्यांनी त्यांच्या नवीन उद्योगातनं जो काय ही जे IP निर्माण होतोय त्याच्याबद्दल त्यांना माहिती करून देण्यासाठी आम्हाला अवेअरनेस सेशन घेण्याची इच्छा आहे. म्हणजे त्यांना माहिती करून देण्याची, तर आपल्याला काही करता येईल का त्याच्याबद्दल? आमची ना हे असतं, आम्ही स्वतः, मी MEDC ची व्हाईस प्रेसिडेंट आहे, त्यामुळे आम्ही स्वतः हे करतो, MSME ची कॉन्फरन्स घेतो, फक्त MSME ची. तर त्यावेळेला तुला बोलवू, एक स्पीकर म्हणून तूच ये ना. हो चालेल, नक्की आवडेल मला. म्हणजे मग ते जास्त चांगलं होईल. आणि तू एक लेख पण द्यायला हरकत नाही मला. एक लेख दे, आमच्या आम्ही उद्योगिनीच्या दिवाळी अंकामध्ये आपण लावू. ओके, आमचे 4 अंक निघतात, त्रैमासिक आहे, तर दिवाळी अंकात लावू. आणि मी तुम्हाला ऑडिओ बुक मॅडम कडे पाठवतेच आहे आणि याच्याकडे. आता म्हणजे आपलं हे संपलं, लॉकडाऊन संपलं की पहिली पार्टी शलाकाकडे करणार. आपण संपूया. हरकत नसेल तर मिनलताई थँक्यू. आणि दादरला आलो मी तुमच्याकडे नक्की येणार. नक्की तुम्ही सापडलं तर घरी. नाही घरी हे बघा, तुम्ही फोन करून आलात तर मी नक्की सापडेन. त्यामुळे कारण काय असतं की शेवटी पायाला चाक आहेत ना आमच्या, त्यामुळे धन्यवाद. चालेल. थँक्यू सो मच. आणि पुण्याला आले की आपण भेटूया. हो नक्की भेटूया. चालेल. थँक्यू सो मच. ओके, बाय.